ठीक आहे, याचा उद्देश हा होता की तुम्हाला काही गोष्टी ऑटोमॅटिक कळायला लागतील जोवर शेवट येईल तो. तर आजचं सत्र आहे की जपयोग किंवा अ, जपयोग. जसे मी सांगितलं होतं पहिल्या दिवशी की योगचे हे वेगवेगळे प्रकार असतात. कोणाचा तरी माईक चालू आहे. हा. येस. तर जसं मी सांगितलं होतं, जसं कर्मयोग असतं, भक्तियोग असतं, अष्टांग योग असतं, वेगवेगळे योगाचे प्रकार असतात. तसंच एक भक्तियोग असतं किंवा जपयोग असतं किंवा नामयोग हे असतं, ज्याला आपण आता सध्या नामजप वगैरे म्हणतो. तर सर्वात पहिले म्हणजे मला सुरुवातच इथून करायची की जपयोग का करावा किंवा नामजप का करावा. व्हाय शुड वी डू द नामजप. एखाद्याने नामजप का करावा. मनाची एकाग्रता वाढते आणि छोट्या छोट्या पेशी सुद्धा आपल्या शरीरातल्या उत्तेजित होतात. ओके. आणि एकाग्रता वाढते आणि पेशी आपल्या छोट्या छोट्या शरीरातल्या पेशी सुद्धा हे होतात ऍक्टिव्ह. पेशी हील होतात. पेशी रिस्टोर होतात. हील म्हणण्यापेक्षा रिस्टोर होतात. येस. आणि आणि चांगलं वाटते वाईट विचार येत नाहीत मनात. ओके. और मन शांत रहता है। मन शांत होता है और पॉजिटिविटी बढ़ती है। वेरी गुड. और देवाशी एकरूप होता येतं. अजून काय होते. दीपाताई तो हो गया, राजश्री ताई, श्रेयाताई, सुषुम्ना नाड़ी, श्वेताताई. सुषुम्ना नाड़ी को दादा हम लोग फील कर सकते हैं उसको। चंद्र नाड़ी तो अभी अब हमने कल सीखा, उससे पहले लोग फिर नहीं, नाम जप सुषुम्ना करते नाड़ी। थे. सुषुम्ना नाड़ी. ओके, सुषुम्ना नाड़ी. ओके. बराबर. ठीक है. और इंट्यूशन पावर बढ़ता है। क्या बढ़ता है दीदी, मुझे आपकी आवाज कटी. इंट्यूशन पावर। ओके. ठीक है. और अभी तक मैं मेरे एक्सपेक्टेड आन्सर के पास नहीं आया हूँ. अजून मी माझ्या जिथे जिथपर्यंत पोहोचायचं तिथपर्यंत आलो नाहीये. बरोबर आहे, असं सगळ्यांचंच बरोबर आहे. एकाग्रता वाढते, पॅरासिम्पॅथेटिक ऍक्टिव्हेट होते, सुषुम्ना ऍक्टिव्हेट होते. पण फंडामेंटल काय, का दिवसभर घ्यायला पाहिजे, नामजप दिवसभर घ्यायला पाहिजे, किंवा ठीक आहे नामजप पण सोडा, पण एखाद्या गोष्टीचं चिंतन का करायला पाहिजे, वारंवार चिंतन का करायला पाहिजे. काय होत असेल असं. एखादी गोष्ट वारंवार चिंततो, वारंवार बोलतो, वारंवार आपण मनात ठेवतो, त्याच्याने एक्झॅक्टली काय होतं आपल्या शरीरात. बताओ बताओ. राजश्रीताई, श्वेताताई, श्रियाताई, श्रावणीताई, अर्चनाताई. मला वाटतं आज मलाच एकट्यावरती गाडी ओढावी लागणार आहे. ओढतो गाडी. चलो. मग मी डायरेक्ट प्रेझेंटेशनला स्टार्ट करतो, कारण जोवर मला असं इंटरॅक्टिव्ह नसेल ना, तोवर मला तेवढा येत नाही. जोवर सगळे इंटरॅक्टिव्ह होतील तोवर मी हळूहळू मग बोलायला लागतो. ठीक आहे. तर मला हा ऍक्च्युली थेरोटिकल करायचा नाहीये. आता कुठे कॅमेरे उघडले, मग मी आता हे करतो. तर मुळात सुरुवात करायच्या पहिले मी जसं सांगतो की एखाद्याचे जसं मी सांगितलं होतं पहिले सुरुवातीला, आपण पहिल्या दिवशी म्हटलं होतं की देवाला प्राप्त करायचे कसे दोन मार्ग आहे, एक ते सचमे मतलब डायरेक्ट या इनडायरेक्ट. तसंच पाप धोने के कौन कौन से मार्ग आहे. आपले पाप मिटवायचे, किंवा पाप तर नाही म्हणता येणार, पण ज्या काही आपण चुकीच्या गोष्टी करतो त्या चुकीच्या गोष्टी
न करणे किंवा त्याचा परिणाम करणे कमी करणे याला कोणकोणते मार्ग क्या क्या जरिए हो सकते हैं व्हाट कैन बी द पॉसिबल वेज टू वॉश अ पाप पाप धुलने के लिए चिंतन और मनन किसका चिंतन और किसका मनन और चिंतन और मनन ही क्यों क्योंकि हम नाम जप का सेक्शन कर रहे हैं इसके लिए दूसरे भी कुछ पर्याय हो सकते हैं चांगले कर्म. चांगले कर्म ओके व्हेरी गुड और असंच मला वेगवेगळे ऑप्शन्स हवे जेणेकरून मी डिबेट करू शकेल चांगले कर्म और आता मी एक फ्लिप क्वेश्चन विचारतो चांगले कर्म ती गोष्ट ऐकली असेल सगळ्यांनीच लहानपणी आपण सगळ्यांनी ऐकलेले की एक साधू असतो आणि एक मर्डरर म्हणा किंवा गुंडा जात असतो तो गुंडा एका भक्ताच्या मागे लागलेला असतो मग तो साधूला विचारतो की तो भक्त कुठे लपलाय मला सांग मग आता हा साधू चांगले कर्म करेल की वाईट कर्म करेल चांगले कर्म केला तर भक्त मारला जाईल वाईट कर्म केला तर खोटं बोलला जाईल मग चांगले कर्म आपण नेहमी चांगले कर्म करू शकतो हा माझा तुम्हाला फ्लिप प्रश्न आहे आणि त्यातल्या त्यात आजच्या कलयुगात हे नेहमीच आपण चांगले कर्म करू शकतो का किंवा किती प्रॅक्टिकल आहे ज्या कर्माचा परिणाम चांगला आहे ते कर्म चांगलं म्हणायला पाहिजे ना आपण. ठीक आहे मग जसे काही कर्म असतात की त्याचे परिणाम कॅन बी सब्जेक्टिव्ह एखादी गोष्ट तुमच्यासाठी चांगली असू शकते पण तीच गोष्ट दुसऱ्यासाठी वाईट असू शकते तर परिणाम कॅन बी व्हेरी सब्जेक्टिव्ह आर यू गेटिंग माय पॉइंट फॉर एक्झाम्पल याच उदाहरणात त्या साधूला वाटलं की त्याचं जीवन वाचेल म्हणून त्याच्यासाठी चांगले होते पण तेच जो राक्षस दानव मागे लागला होता ऍक्च्युली हे तसं कट टू कट डिसिजन घेतला नाही जाणार एक्झाम्पल नाही घेतलं जाणार पण खूप वेळेला डिसिजन असतात की एखाद्यासाठी ती गोष्ट चांगली असते ती दुसऱ्यासाठी वाईट असू शकते तर मग चांगल्या आणि वाईट मधला फरक कसा समजायचा त्या बरोबर चाललोय आपण डिस्कशन चांगले कर्म किंवा वाईट कर्म याच्यामध्ये काय डिफरन्स समजायचा दादा ज्या कामाने आपल्याला आनंद भेटेल ते कर्म चांगलं कर्म. ओके मग एखाद्याला मर्डर केल्याने आनंद भेटत एखाद्याला मर्डर केल्याने आनंद भेटत असेल तर मग ते त्याच्यासाठी चांगलं कर्म आहे पण मग दुसऱ्यासाठी परिणाम चांगले ते चांगले कर्म. बरोबर श्रेयाताईंच्या मागून जे बोलले ते बरोबर आहे परिणाम चांगले परिणाम शुड बी चांगले ना आनंद एखाद्याला तेच आहे की कोणाला कोणत्या पण गोष्टीने आनंद मिळू शकतो म्हणजे आपण कर्म आणि इतरांना आणि आपल्याला दोघांना पण आनंद भेटत असेल तर ते कर्म चांगलं. ओके अजून खूप इंटेलेक्च्युअल म्हणजे खूप विचार करायला भाग पडेल बरं म्हणजे म्हणून मला त्याच्यामध्ये जसे योग याच्यात मी कशाला विचार करून भाग पडून मला प्रेझेंटेशन काय मी 10 मिनिटात धडाधड स्लाइड संपवू शकतो पण कुठेतरी माझी इच्छा आहे की विचार करा नाही तर मग आपलं 15-20 मिनिटात सेक्शन रॅप होईल ओके ठीक आहे चला आता मी नेहमी एक एक्झाम्पल देतो त्याच्याने एक एक्झाम्पल देतो आता कुठेतरी समजायला सोपं पडेल एक आहे गटरीचं पाणी किंवा सांडपाणी ड्रेनेज फॅक्टरीचा वेस्ट किंवा आपल्या गटराईतलं जे ड्रेनेज असतं ते घाण पाणी ते सगळ्यांसाठी घाणच आहे म्हणजे ठीक आहे फक्त कोणाला ऑप्शन आहेत ज्याला चांगल्या पाण्याचे ऑप्शन आहे म्हणून तो चांगलं पाणी पितो कोणाला कदाचित ऑप्शन नाही किंवा कोणाला ते माहिती नाहीये किंवा घाण नाही बट इट इज युनिव्हर्सली घाण ठीक आहे आणि एक आहे चांगलं पाणी आता मी जे प्रश्न विचारला होता की पाप कैसे धोने के किंवा चांगल्या गोष्टी काय आणि वाईट गोष्टी काय मुळात पाप म्हणजे काय तिथून सुरुवात करूया तर गटारीचं पाणी हे पाप आहे
साधं पाणी हे म्हणजे जे स्वच्छ पाणी निर्मळ पाणी आहे ते चांगलं पाणी आपण असं समजूया. आता मला पाप कमी करायचे तर दीपाली त्यांनी सांगितले की चांगले कर्म करा. चांगले कर्म करा म्हणजे जास्ती पाणी स्वच्छ पाणी आहे ते जास्ती स्वच्छ पाणी करत राहा. पण मग मी त्याला काउंटर केलं की आजकालच्या जगात स्वच्छ पाणी इतकं म्हणजे एवढं टिकली चांगलं काम करणं पॉसिबल नाहीये. मग तेव्हा राजश्री ताईंनी सांगितलं, त्यांनी जे सांगितलं ते की मग मी त्याला काउंटर केला की सब्जेक्टिव्हिटी येते की कोणासाठी चांगलं कोणासाठी वाईट मग त्याच्यासाठी. तर पण आता गटराईचं पाणी जर मला कमी करायचं असेल तर त्याच्यामध्ये एक ऑप्शन आहे की एक तर गटराईचं पाणी मी गटर साफ करावी आणि तिथे चांगलं पाणी टाकावं. पण प्रोव्हायडेड मागून तर ड्रेनेज येतच आहे. मी त्याचा चोक कितीपर्यंत बंद करणार कारण इन्फायनाइट सप्लाय मागून मतलब पाप तर होते ही जा रहे. तुम्ही किती पण पुण्य करा किती पण काय करा फक्त कॉन्शियसली सबकॉन्शियसली होतातच आहे. आणि पाप म्हणजे मी ते टिपिकल पापाची व्याख्या नाही करत आहे म्हणजे चांगलं वाईट तसं नाही. आपल्या खायच्या प्यायच्या सवयी वगैरे सगळ्या गोष्टी म्हणतोय मी. म्हणजे आज एक्सरसाइज केली नाही ते देखील पापामध्येच पकडतोय मी म्हणजे टिपिकल पाप नाही म्हणत आहे. चोर पोलीसची पापाची व्याख्या नाही करत आहे. ठीक आहे. तर मग आता या गटरीचं पाणी स्वच्छ करायला दोन ऑप्शन आहे की गटरीचं पाणी तर मी थांबवू नाही शकत. मग त्याला काय करायचं कंटिन्यू जर 24 तास पाऊस पडत गेला तर ते गटरीचं पाणी इतकं डायल्यूट होईल की एक वेळ असं येईल की गटरीचं पाणी फिकं पडेल आणि ते पावसाचंच पाणी ओव्हरकम करून घेईल. फॉर एक्झाम्पल तेच गटरीतलं पाणी मी जर एका तांब्यात घेतलं ग्लास याच्यामध्ये घेतलं ग्लास जारमध्ये घेतलं जे आपले व्हिजिबल त्याला नळाखाली ठेवलं तर नळ कंटिन्यूस जर मी टॅप वॉटर चालू ठेवलं तर गटरीचं पाणी एक लेवल नंतर येऊन 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 त्याच्यात सगळं स्वच्छ पाणी साठायला लागेल. आणि आता गटरीचं पाणी पूर्ण संपलं जरी तुम्ही त्याच्यात थोडं टाकलं तरी तुमचं नळ टॅप वॉटर 24 तास चालू आहे. त्याच्यात किती पण तुम्ही आता गटरचं पाणी टिकत जा पण टॅप वॉटर 24 तास नाही म्हणजे गंदा पाणी तो आ रहा है बट ऍट द सेम टाइम 24 घंटे तुम्हाला टॅप वॉटर चालू आहे. तो ऍट द एंड ऑफ द डे जार जार जो आपला पाण्याचा दिसतो जो व्हिजिबल आहे तो प्युअर आहे. त्याच्यासाठी नामजप करावा त्यासाठी जपयोग करायचा. आता यातल्या माझं इंटेन्शनल कदाचित समजलं असेल तर ठीक नाही तर मी समजवतो. याचा अर्थ की आपण दिवसभरात लहानपणापासून आतापर्यंत भविष्यात पण खूप काही गोष्टी कळत नकळत चुकीच्या होत आहे. नॉट जस्ट आपलं वागणूक आपलं बिहेवियर बट खूप वेळेला कॉन्शियसली सबकॉन्शियसली आपल्याकडून चुकीच्या होतात आणि ते आपण बंद नाही करू शकत. मग ते बंद नाही करायसाठी ते गटरीतलं पाणी आपण थांबवू नाही शकत तर त्यासाठी चांगलं पाणी इतकं टाकत राहा कंटिन्यू टाकत राहा की एक लेवल येईल की ते गटरीचं पाणी येत असेल पण ते दिसणार नाही. त्याच्यामुळे सतत इतकं चिंतन केलं गेलं पाहिजे मनात नामजप इतकं मनात नाम झालं पाहिजे की बाहेरच्या किती पण वाईट गोष्टी येत आहे हे त्याला ओव्हरकम करून ऍज सिम्पल एज दॅट. कळालं. चांगलं काम करू शकतो. चांगलं काम ऑब्व्हियसली आपण सगळे पर्याय करू. गटरीतलं पाणी पहिले त्याचा जो इनलेट आहे ते बंद करू थोडं गटरीतला थोडं चांगलं आजूबाजूला त्याचे हे करू ते सगळं ऑब्व्हियसली ते ऑप्शन करायचेच आहे. पण ऍट द एंड ऑफ द डे जो इन्फायनाइट सोर्स आहे चांगल्या याचा तो आपल्याला चालूच ठेवला पाहिजे. ज्या दिवशी तो बंद होईल त्या दिवशी गटरीतलं पाणी ओव्हरकम करायला आणि त्याच्यासाठी जपयोग करायला पाहिजे. ऍज सिम्पल एज दॅट. की सगळे फिजिओलॉजिकल लेवलचे बेनिफिट आहेत ते आता मी सांगणारच आहे. पण मला इथून एक बेस तयार करायचा होता की जो सगळ्यात सुखी आहे त्याला काय फिजिओलॉजिकलचे घेणं देणं. जो सगळ्यात निरोगी आहे जो सगळ्यात आनंदी आहे त्याला कसलं एकाग्रता आणि कसलं काय. तसं तर आज आयडियल लेवलवर तसं कोणी व्यक्ती नाहीये पण आपण इमॅजिन करू तसा व्यक्ती झाला मग तो काय टेन्शन घेईल एकाग्रतेचे किंवा तो काय टेन्शन घेईल सेल्युलर लेवल ग्रोथचं वगैरे घेणं नाही. बट कॉन्शियसली सबकॉन्शियसली सगळ्यांकडून चुका तर होतातच आहे. तर ह्या चुका ओव्हरकम करायसाठी नामजप केलं पाहिजे ऍज सिम्पल एज दॅट. आता पुढे जाण्याच्या पहिले म्हणजे हे लेक्चर घेण्याच्या पहिलेच मी एक डिस्क्लेमर म्हणा वॉर्निंग म्हणा काय एक टर्म्स अँड कंडिशन अप्लाइड म्हणा ते मी सांगतो की मी काही साधू संत नव्हे. माझं उद्देश हे वजन कमी करणं किंवा कुठेतरी हॉर्मोनल वगैरे याच्यावरती काम करणं आहे. पण कुठेतरी मला वाटतं की याचा फायदा होतो म्हणून मी ह्या गोष्टी सांगतो आणि ते मी बघितल्या म्हणून. पण ऑब्व्हियसली ह्या सगळ्या स्पिरिच्युअली पार्ट आहे आणि जे स्पिरिच्युअल मध्ये जास्ती मानत नाही मी त्याचा पुढे सांगतो. आता जप म्हणजे मी पहिल्या दिवशी पण योग मध्ये म्हटलं होतं की एखाद्या गोष्टीचा आपण कंटिन्युअस जेव्हा जप करतो ती सजीव असो की निर्जीव
कन्सिस्टन्सी पाहिजे, फक्त त्याची कंटिन्युटी पाहिजे. जर मी बॉटल 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 कंटिन्युअस म्हटलं तर सृष्टीला कळत नसतं. आणि तसं बघितलं गणपती हा पण तर दगडच आहे, दगड नाही म्हणता येणार, पण पिंड आहे ना, मूर्तीचे, त्याला कुठे रिअलिस्टिक पाहिलेलं आपण की खरंच सोंड होती. जर आपल्याला आपल्या कोणीतरी पूर्वजांनी आजीनी वगैरे सांगितलं होतं की गणपतीला 2 बाण काय म्हणतात शिंग असते, तर आपण ते पण इमॅजिन केलं असतं. कारण रियालिटी कोणीच क्रॉस चेक केलं. ते आपल्याला सांगितलेलं ते आपण मानलेलं आहे. सांगायचा अर्थ की हे कोणीही पाहिलेलं नाही. तर जर आपण एखाद्या बॉटलचं पण चिंतन केलं किंवा मी माझ्या चष्म्याचं पण चिंतन केलं, तर ते माझ्यासाठी देव, ते माझ्यासाठी मी स्वतः. तर एका गोष्टीचं चिंतन करत राहणं खूप महत्वाचं आहे. आणि ते एका गोष्टीचं चिंतन केल्याने मग हे होतं गटरीतलं पाण्याने. तुमचं ते गटरीतलं पाणी तसंच असतं, पण तुम्ही एका गोष्टीचं इतकं चिंतन करता की एक वेळेला ते गटरीतलं पाणीच दूर होऊन जातं. त्याच्यासाठी जपयोग केला पाहिजे. ठीक आहे, आता मी प्रेझेंटेशन वरती जातो. माझी स्क्रीन दिसते सगळ्यांना? चल, ठीक आहे. सगळ्यात पहिले जपयोग, जसं मी सांगितलं, जसं बऱ्यापैकी त्यांनी सांगितलं की कलियुगात आहे, खूप अशिस्त आपलं जीवन झालेलं आहे, कठोर प्रसंग येतात. त्याच्यामुळे आपली कुठेतरी काय म्हणतात त्याला, पण विस्कटलेलो आहे, आपली लाईन लाईन चुकलेली आहे, आपलं डायरेक्शन चुकलेलं आहे, कळत न कळत आपल्या गोष्टी हम आउट ऑफ ट्रैक चले गए. तो ये ट्रैक पे लाने के लिए सबसे बढ़िया की पहिले पता तो चलना चाहिए की गटर का पाणी कोणचं और अच्छा पाणी कोणचं आहे. आता तर लोकांना ते पण नाही कळत, खरंच घाण पाणी कोणतं आहे आणि चांगलं पाणी कोणतं आहे, तो पण फरक नाही कळत. तर पहिले ते माहिती असण्यासाठी, त्याच्यासाठी पहिले खरंच तुम्ही टॅप लावून चालू करा. जेव्हा टॅप लावून चालू कराल, जेव्हा खरंच चांगलं पाणी बघाल, तेव्हाच तर तुम्हाला अशुद्ध पाणी काय असतं ते कळेल ना. ज्याने टॅप वॉटर चांगलं पाणी पाहिलंच नाहीये, त्याला कसं काय कळेल? त्याच्यासाठी तो जो बिचारा आयुष्यभर गटरेच्या बाजूला घर त्याचं होतं, नाल्याच्या बाजूलाच घर होतं, त्याच्यासाठी कधीतरी एखाद दिवस पाऊस पडला आणि थोडंफार नाल्याचा वास कमी झाला, तर त्याच्यासाठी तेच चांगलं पाणी झालं, कारण त्याने अशुद्ध पाणी कधी पाहिलंच नाही जरात पाणी. तो सबसे पहिले की चांगलं काय आणि वाईट काय ते बघण्यासाठी पहिले, सगळ्यात पहिले तर जपयोग केला पाहिजे. तर उससे वो रास्ते खुल जाते सबसे पहिले. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जसं मी सांगितलं की आपले इंटेलेक्च्युअल गोष्टी वाढतात, थॉट प्रोसेसिंग वाढते, आपल्याला कळतं की चांगलं काय, चुकीचं काय, बरोबर काय, हा लगेच गोष्टी कळायला लागतात. कठोर साधना होते, कठोर साधना होते, कसं साधना वगैरे त्या तुम्ही सांगेलच. परत साधना म्हणजे आपल्याला काय 2 हात शीर्षासन करून तपस्या वगैरे करायच्या तशातली गोष्ट नाही, पण जे काय आपल्या दैनंदिन गोष्टी करतो, आपण जेवतो, जे काय करतो, ऑफिसचे कामं करतो, घरातले कामं करतो, रिलेशनशिप असतात, त्या स्ट्रॉंग होतात त्या सगळ्या गोष्टी, त्याला जपयोग मदत करतो. आणि जसं भगवद्गीतेमध्ये पण सांगितलं की यज्ञांना जप यज्ञस्मी, म्हणजे तुम्ही जर जप कराल किंवा कोणतंही नामजप कराल, तर सगळ्याच यज्ञांमध्ये श्रेष्ठ आहे किंवा सगळ्यात पूजेमध्ये श्रेष्ठ. तर एवढी त्याची पॉवर. तर ती पॉवर कशी, थोडं आता सायंटिफिकली समजून घेऊया. तर सगळ्यात पहिले जसं आता कोणीतरी सांगितलं होतं त्यांनी की स्मरणशक्ती वाढते. आता हे सगळं सायन्स आहे, याच्यामध्ये मी जास्ती पडत नाही, सगळ्यांना मोस्टली माहित असतं, पण तरी थोडं वजन रिलेटेड, आपले उपवास कसं काय तुमचे कंट्रोल झाले, तुम्हाला मी नामजप का करायला लावला होता, की तुम्हाला भूक का नाही लागली, नेमकं तुमच्या शरीरात काय झालं होतं, ते मी आज वो सब सिक्रेट्स रिव्हील करतो की का तुम्हाला भूक नाही लागली. असंच टाइमपास म्हणून मी नामजप लिहायला लावलेलं का, ते पण डाव्या हातानेच का वगैरे, ते सगळ्याच गोष्टी सांगतो. तर सगळ्यात पहिले हिपोकॅम्पस. हिपोकॅम्पस का काम क्या रहता है, मला बघून कोणाला आठवतं, हिपोकॅम्पस का काम क्या रहता है? आता हिपोकॅम्पस आपण ऐकलं होतं पहिले, इथून सुरुवात करूया. हो दादा, ते आपण त्या हिपोकॅम्पस म्हणजे ते म्हणजे ते व्यवस्थित राहण्यासाठी आपण वॉक करायचं असतं. ओके, तर त्याचं काम काय असतं? अर्चनाताई म्हणतात फाइट अँड फ्लाइट. ओके, हिपोकैम्पस का काम क्या रहता है? बॅलन्स. बॅलन्स. ओके. और आपण वॉक का करायला लागलो, चला मी आता परत त्या गोष्टीकडे घेऊन जातो, म्हणजे तुम्हाला त्या निमित्ताने लक्षात तर राहील, मनुष्य चालायला का लागला. इथून सुरुवात केलेली आठवत असेल वॉकिंगच्या, बरोबर पहिल्या दिवसावर आलो आपण. शिकार करण्यासाठी, अन्न शिकार शोधण्यासाठी. करण्यासाठी, अन्न शोधण्यासाठी, बरोबर. अन्न शोधण्यासाठी अन्न टंचाई होत होती त्याला, कारण लिमिटेड रिसोर्सेस होते, लिमिटेड एरिया, त्याच्यामुळे त्याला अजून
जर मी मुंबईमध्ये राहतो तर मुंबईचे रिसोर्सेस संपले तर ऑब्व्हियसली मला थोडं मुंबईच्या बाहेर जावं लागेल. कल्याण डोंबिवली इकडून कर्जत कसारा, घरं संपलेले, जागा संपलेल्या म्हणून मुंबई वाढते, पुणे वाढते, बरोबर. तर तसं तो वाढत गेला, त्याच्यासाठी तो चालत गेला. ठीक आहे. तर चालता चालता त्याला रस्ते लक्षात ठेवायचे होते. तेव्हा तर काही मॅप नव्हता, काय नव्हता, कुठून टर्न घेतला, मंदिर नव्हतं की मंदिराकडून उजवीकडे टर्न घेतला, स्टेट बँकेकडून सरळ गेला आणि मग तो धाबा आला तिथे थांबला. तेव्हा असे खुणा नव्हत्या. किंवा फुलं, आता हजारो प्रकारचे फुलं असतील किंवा जास्वंदाच्या झाडा देऊन उजवीकडे घ्या, कितीतरी जास्वंदाची झाडं असतील. मग लक्षात ठेवण्याचे म्हणजे जसा जसा तो चालत गेला तसा तसा त्याचं लक्षात ठेवण्याचे जीपीएस मी सांगितलं होतं, आठवत असेल तर. जीपीएस, हिपोकॅम्पसचं काम काय असतं, जीपीएस कोऑर्डिनेशन्स, या सगळ्या गोष्टी त्याच्या ब्रेन डेव्हलप होत गेला जसा जसा मेंदू वॉकिंग गेला. त्याच्याऐवजी अजून एक सगळ्यात महत्वाचा हिपोकॅम्पस सबसे मेन भूल गए सब. बताओ बताओ. एक गोष्ट आठवती की हिपोकॅम्पस जर हेल्दी राहिलं तर आपलं वय 10 वर्षांनी म्हणजे लवकर म्हातारं होत नाही आपण. ठीक आहे. दर वर्षाला 2% आपलं हिपोकॅम्पस श्रिंक होतं. त्याच्यामुळे आपण आपली मेंदूची साईज कमी होत असते, चालल्याने ती वाढते. ते बरोबर आहे. पण एक सबसे मेन चीज है जो सब मिस कर रहे हैं. मेमरी. मेमरी तर सांगितलं ना मी, जीपीएस. ते तर मीच सांगून दिलं उत्तर. मला अपेक्षा होती सगळ्यांकडून येईल पण ते नाही आलं, मीच सांगितलं. पण तरी अजून एका उत्तराची अपेक्षा. बाकी सगळ्या ग्रंथींना कंट्रोल करतं. व्हेरी गुड. आणि की सगळ्या ग्रंथींना, पण त्यातल्या त्यात लेप्टिन, ग्रेलिन आणि कोर्टिसॉल. बुक्स निकालो, नोट्स ज्यांनी काढले असतील त्यांनी त्याच्यात तुम्हाला सापडेल मी लिहिलेलं होतं. लेप्टिन आणि ग्रेलिन आणि कोर्टिसॉल या 3 हॉर्मोनचं जे बटन असतं, मी नेहमी सांगतो बटन चालू बंद करायचं, ते बटन असतं आपल्या याच्यावरती हिपोकॅम्पस मध्ये. हिपोकॅम्पस, हायपोथॅलेमस हे दोघी भाऊ भाऊ असतात. तिथून बटन चालू करायचं, मग आपल्याला भुकेचे सिग्नल जातात. भूक थांबायची, भूक हे करायचं, लेप्टिन, ग्रेलिन, केव्हा जेवण थांबवायचं, केव्हा कमी करायचं, केव्हा भूक लागवायची, अननेसेसरी भूक लागायची, कुठे टेन्शन घ्यायचं कुठे नाही, हे सगळं त्याचे स्टिम्युलेटर्स असतात हे हिपोकॅम्पस कडे. आणि जेव्हा आपण नामजप करतो तेव्हा हिपोकॅम्पस वरती डायरेक्ट स्ट्राईक करत असतो. त्याच्यामुळे मेमरी, जसं श्वेता त्यांनी सांगितलं, लेप्टिन, ग्रेलिन याच्यावरती डायरेक्ट काम करतो. म्हणून उपवासामध्ये मी ज्या त्यांनी मला पर्सनल मेसेज केले होते की दादा खूप भूक लागली, तर मी त्यांना जेवण करा असं नाही सांगितलं की ठीक आहे, तर मला त्यांच्यावर दया आली. एकदम रेअरेस्ट रेअर की जी खाऊन घ्या असं सांगितलं. मी त्यांना सांगितलं तुम्ही नामजप वाढवा, स्पीड वाढवा, डाव्या हाताने स्पीड वाढवा, इंटेन्सिटी वाढवा. असतील कोण आता इथं ते सांगतील, कन्फर्मेशन देतील की हा मला असं सांगितलं होतं. तर याच्याने काय व्हायचं की कळत न कळत, आता त्यांना माहित नव्हतं त्यांच्या डोक्यात काय चाललंय, म्हणजे मी त्यांना काय सांगतोय, पण कळत न कळत ते त्यांच्या हिपोकॅम्पस वरती काम करत. हिपोकॅम्पस वरती लेप्टिन आणि ग्रेलिनचे जे स्टिम्युलेशन असतात ते स्टिम्युलेशन आपण कंट्रोल करतोय की हा भूक लागते ना, मग थोडी कमी कर बाबा भूक. किंवा ज्याने थोडं पण 1-2 सफरचंद मी खायला लावलं की त्याच्यातच पोट भरून घेवा, आज के दिन इतने में काम चला ले, ऐसे करके. तर हे सगळं मी नामजप करून करून तुम्हाला स्टिम्युलेट्स करायला लावलं. आणि हे म्हणून मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून सांगतो की करा, श्वासासोबत पण नाम घ्या. स्पिरिचुअल फायदा सगळे सोडा, पाप धोना सब छोड़ दो, गटर का पानी भी भूल दो, ऍटलीस्ट वजन कम करना उसके लिए तो भी करो. ते कसं करू त्याचे उत्तर मी तुम्हाला सायंटिफिकली देतोय. तर हिपोकॅम्पस वरती सगळ्यात पहिले म्हणजे स्ट्राईक कर. ठीक आहे. त्याच्या व्यतिरिक्त हिपोकॅम्पस मध्ये ग्लुकोकोर्टिसॉइड म्हणून असतात, ग्लुकोकोर्टिसॉइड रिसेप्टर, ते डायरेक्ट कोर्टिसॉल वरती अफेक्ट करत. रिसेप्टर म्हणजे तेच की बटन चालू बंद, मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो. तर सगळ्यात मेन म्हणजे लेप्टिन, ग्रेलिन आणि आपल्या कोर्टिसॉल. आपण जे काही काल बऱ्यापैकी 2-3 टाइम अनुभवामधून सांगत होत्या की त्यांना पहिले फार टेन्शन यायचं, फार राग यायचा, पण आता ते कंट्रोल होतोय. ते कंट्रोल काय होतंय, आपण ऍक्सेस काही जादूटोणा केला नाही, आपण फक्त डीप ब्रिदिंग केली आणि ओंकार जप वाढवलेला आहे. बरी नामजप ते करत असतील तर अजून चांगलं आहे, नाही करत असले तर ऍटलीस्ट ओंकार जप तरी होतो. ओंकार जप वरून त्यांच्या हा जे कोर्टिसॉलचे रिसेप्टर आहे त्याच्यावरती काम होतंय आणि त्याच्यामुळे ते शांत झाल्या. काल 2-3 काही बोलल्या पण कशा शांत झाल्या वगैरे. तर नेमकं का झाल्या
याच्यासाठी मी हे शेवटी ठेवलं की तुम्हाला त्याचे उत्तर मिळायला पाहिजे, की हे आपल्याला असंच वन्स इन अ ब्ल्यू मून जादू टोणा होत नाहीये. याच्या मागचे सायंटिफिक कारण आहे आणि ते तुम्ही स्वतः पहिले रिझल्ट सांगितले आणि मग त्याच्या मागचं आपण बघतोय. तर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज कोणीतरी त्यांनी सांगितलं माझ्यावरती दीपा दिदीने बोला की पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम ऍक्टिव्हेट होती रेस्ट अँड डायजेस्ट मोड. म्हणून जेव्हा जेव्हा उपवास असतो तेव्हा मी तुम्हाला नामजप करायला लावतो की तुमची तेव्हा रिपेअरिंग चालू असते. रिपेअरिंग चालू असताना पॅरासिम्पॅथेटिक मोड ऍक्टिव्हेट असणं खूप महत्वाचं आहे आणि ते नामजप करतं. म्हणजे बघा किती फायदे करतं. तुम्ही जरी नुसतं म्हणजे समजा सगळं अध्यात्म दूर सोडून द्या, गटरीतलं पाणी दूर सोडून द्या, फक्त तुम्ही नामजप करताय तर तुमची भूक कंट्रोल राहील, तुम्हाला जास्ती जेवण जाणार नाही, तुमचं कोर्टिसॉल मेंटेन राहील, तुमचं जे काही रिपेअरिंग आहे, जे काही समजा डायबिटीस आहे, जे काही तुमचं बिघाड झालेला आहे, तर ती रिपेअरिंग ऑटोमॅटिकली शरीरात चालू होत राहील. का? कारण तुम्ही रेस्ट अँड डायजेस्ट मोडमध्ये गेलेले असता. तर खूप महत्वाचा आहे. हा झाला पहिला फायदा. ठीक आहे. दुसरा, न्यूरोप्लास्टिसिटी. व्हॉट इज मीन बाय न्यूरोप्लास्टिसिटी? ऐकला हा शब्द कधी, न्यूरोप्लास्टिसिटी? सुना है किसी ने? नहीं सुना तो ऑब्वियसली मैं तो बोलने ही वाला हूँ सुना या नहीं सुना, बट माहिती आहे कोणाला? अच्छा, प्लास्टिसिटी म्हणजे काय? म्हणजे मेंदूला नवीन चालना देण्यासाठी असं वाटतंय. व्हेरी गुड, व्हेरी गुड, बरोबर. चालना देण्यासाठी म्हणायपेक्षा नवीन नवीन सेल्स, मेंदूचे जे न्यूरॉन्स असतात, सेल्स म्हणायपेक्षा न्यूरॉन, जे न्यूरोलॉजिकल सिग्नल्स असतात ते नवीन नवीन सिग्नल्स. मेंदू बेसिकली कसा बनला आपल्या? न्यूरोलॉजिकल सिग्नल्सने बनला, सेल्स पासून तो बनलेला आहे. पण ज्या काही आपल्या आठवणी आहे, आता मी तुमच्याशी बोलतोय, कोणत्या वेळेला कोणता शब्द वापरायचा, स्वातीताईंना स्वातीताईच म्हणायचं, श्रेयाताईंना श्रेयाताईच म्हणायचं, दुसरं नाव नाही म्हणायचं, हे सगळे माझे नेटवर्क सिग्नल्स झालेले, जाळे, ज्याला आपण म्हणतो डेटाचं जाळं झालेलं आहे, तसं आपल्या मेंदूमध्ये जाळे झाले. तर हे वेगवेगळे जाळे बनवतो. हे दीपाली त्यांनी सगळ्यात पहिले सांगितलेले. जेव्हा मी विचारलं नामजप म्हणजे काय, तेव्हा त्यांनी सांगितलेलं की वेगवेगळे सेल्स बनवतो. याचा अर्थ त्यांचा तो होता की वेगवेगळे जाळे बनवतो. तर तुम्हाला जर तुमच्या मेंदू तीक्ष्ण ठेवायचा असेल, तीक्ष्ण ठेवायचा असेल म्हणजे ऍक्टिव्ह ठेवायचा असेल, मेंदू एकाग्र ठेवायचा तर आहेच, पण सगळ्या गोष्टी, आणि त्याच्यामुळे लहान मुलांकडून नेहमी काय का असं ना ओंकार म्हणून घ्यायचे, थोडंफार जर देवाचं करत असतील तर देवाचे 2-5 श्लोक म्हणून घ्यायचे, काहीतरी म्हणून घ्यायचं, कारण त्यांची न्यूरोप्लास्टिसिटी होते. न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे ब्रेन इतक्या लवकर डेव्हलप होतो त्यांचा. म्हणून आमच्या वेळेला, आता मला माहित नाही काय होतं, तर आमच्या वेळेला शाळेत म्हणून घ्यायचे सगळ्या गोष्टी. प्रार्थना कंपल्सरी व्हायची. आता होते की नाही मला माहित नाही, होतच असेल, पण ते कितपत त्याला कोणत्या इंटेन्शनने म्हणतात ते मला माहित नाही. पण न्यूरोप्लास्टिसिटी डेव्हलप व्हायसाठी नामजप खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. पुढचं आहे प्रीफ्रंटल कोर्टेक्स. व्हॉट इज मीन बाय प्रीफ्रंटल कोर्टेक्स? ऐकलंय कोणी? आपल्या मेंदूचे अच्छा 2 भाग असतात, एक छोटा मेंदू, एक मोठा मेंदू, एवढंच ऐकलं असेल, किंवा उजवा मेंदू, डावा मेंदू, इतना सुना होगा, प्रीफ्रंटल छोड़ दो. तर याला सायंटिफिक भाषेत असतं प्रीफ्रंटल कोर्टेक्स आणि एक मागचा. ठीक आहे. आता छोटा मेंदू आणि मोठा, किंवा पुढचा मेंदू आणि मागचा मेंदू, या दोघांमध्ये काय फरक असतो? मागचा मेंदू आहे तो आपलं बॅलन्स ठेवण्याचं काम करतो. ओके. अजून खूप महत्वाचं आहे, अच्छा, राइट ब्रेन और लेफ्ट ब्रेन में क्या फर्क है? चला मागचा पुढचा सोडू द्या, राइट और लेफ्ट में क्या फर्क है? लगाओ तुक्का, लगाओ लगाओ, बोली. प्रैक्टिकल और इमोशनल. वेरी गुड. थोड़ा पास में जा रहे हो, पास में जा रहे हो आप, पास में जा रहे हो, थोड़ा अभी और अंदर जाओ. व्हेरी गुड, अर्चना ताई बरोबर बोलल्या. राईट ब्रेन इज फॉर क्रिएटिव्हिटी. क्रिएटिव्हिटी किंवा जिथे प्रॅक्टिकॅलिटी येत नाही, म्हणजे एक असतं की आपण सगळ्या प्रॅक्टिकली, ते चंद्रनाडी आणि सूर्यनाडी, तोच विषय आला पाहिजे. जिथे एक असतं सगळ्या गोष्टी इमोशनली होतात, क्रिएटिव्हिटी होतात, आणि दुसऱ्या गोष्टी असतात की जिथे प्रॅक्टिकल असतं. हा, लॉजिकल बरोबर शब्द वाटला. एका लॉजिकली सगळ्या गोष्टी होतात की चांगलं काय आणि वाईट काय, आणि एक असतात भावनेने डिसिजन घेणे. आपण याच्यामध्ये स्वर विज्ञानामध्ये बोललेलं की एक असतो तो खूप भावनिक डिसिजन घेत असतो, आणि एक असतो खूप प्रॅक्टिकली डिसिजन घेत असतो, त्याला भावना बिवण्याची काही पडली नसते.
आणि एक इतका भावनेमध्ये वाहून गेलेला असतो की त्याला प्रॅक्टिकलिटीची काही पडलेली नसते. तर ही मारामारी कशामध्ये फक्त उजवा आणि डावा मेंदू किंवा छोटा मेंदू आणि मोठा मेंदू याच्या दोघांमध्ये मारामारी, बाकी काही फरक नाही. तो कोणाचा छोटा ओव्हरकम असतो, कोणाचा मोठा ओव्हरकम असतो, कोणाचा उजवा ओव्हरकम असतो, कोणाचा डावा असतो. तर प्री फ्रंटल म्हणजे काय असतो? प्री फ्रंटल मध्ये आपला ज्याच्यामध्ये आपली क्रिएटिव्हिटी असते किंवा ज्याच्यामध्ये इमोशन्स असतात तो असतो प्री फ्रंटल. आणि सगळ्यात मेन त्याचं अजून एक काम असतं की देर इज समथिंग कॉल्ड एज HPO और HPA, हायपोथॅलेमस पिट्युटरी अँड ओव्हरी और हायपोथॅलेमस पिट्युटरी अँड ॲड्रेनल. आता व्हॉट इज मेन बाय हायपोथॅलेमस? हायपोथॅलेमस म्हणजे मी आता सांगितलं हिपोकॅम्पसचा भाऊ असतो, दोघी मेंदूचे पार्ट असतात. पिट्युटरी म्हणजे काय? पियुष ग्रंथी. पियुष ग्रंथी म्हणजे काय? पियुष ग्रंथी कुठे असते माहिती? त्याचं काम काय माहिती? डिसिजन मेकिंगचं काम करते. ओके, कुठे असते ही? अं, घशाच्या इथे. ही थायरॉइड असते घशाच्या हा इथे. पियुष ग्रंथी आपल्या दोघी डोळ्यांच्या हा मध्ये, हा हा. बरोबर दोघी डोळ्यांच्या मध्ये, आणि माझ्या तिथून डोका आहे. हे बघा, कधी पण अशी इथून जर मी सरळ एक खड्डा केला तो पूर्ण माझ्या आरपार निघेल, आणि जो माझ्या बरोबर डोक्याच्या मधून खड्डा केला तो आरपार निघेल. आता हे दोघी खड्डे जिथे इंटरसेक्ट होतील तिथे पियुष ग्रंथी असते. ठीक आहे. तर आता तुमचे जे काही इस्ट्रोजन्स आहे, जे काही हॉर्मोन्स आहे, नॉट जस्ट इस्ट्रोजन, टेस्टोस्टेरॉन आहे, मेल हॉर्मोन, इस्ट्रोजन आहे, कोर्टिसॉल्स आहे, सगळे हॉर्मोन्स, इन्सुलिन्स आहेत. याला मी सांगितलं सगळ्यात पहिले सिग्नल. पहिले बटन चालू करोगे तो पंखे की हवा लगेगी, एसी की हवा तभी लगेगी तो पंखा चालू. तर पंखा म्हणजे तुमच्या हायपोथॅलॅमस. जसं आता श्वेता त्यांनी सांगितलं होतं की सगळ्या हॉर्मोनचं सिग्नल. आता जर मला इन्सुलिन रिलीज करायची असेल किंवा जर मला कोर्टिसॉल इस्ट्रोजन शरीरात रिलीज करायचं असेल, पिरियडच्या पहिले इस्ट्रोजन रिलीज होतं, प्रेग्नन्सी झाल्यावर इस्ट्रोजन रिलीज होतं, ते कसं होतं? मेंदू सांगतो. पण मेंदू सगळ्यात पहिले काय सांगेल? मेंदू डायरेक्ट नाही सांगणार, मेंदू सांगेल पियुष ग्रंथी. पियुष ग्रंथी सांगेल समजा तुम्हाला इस्ट्रोजन रिलीज करायचे असेल तर तुमच्या ॲड्रेनल ग्लॅन्डला सांगेल किंवा ओव्हरीजला सांगेल की ज्या बाबा इस्ट्रोजन रिलीज कर. ठीक आहे. जर मला थायरॉइड ग्रंथी, जर मला थायरॉइड ग्रंथी T4 T3 वर काम करायचं तर सगळ्यात पहिले TSH, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन, ते आपला हायपोथॅलॅमस मधून ऍक्टिव्हेट होतं. ते जाते आपल्या T4 वरती. इथे असतं आपलं T4 ज्याला थायरॉइड ग्रंथी म्हणतो, ज्याला आपण थायरॉक्सिन पण म्हणतो. तुम्ही थायरॉक्सिनच्या ज्या गोळ्या घेतात ते T4 असतं. तर T4 इथे ऍक्टिव्हेट होतं, पण T4 डायरेक्ट काम नाही करत. जोवर मेंदूवरून सिग्नल येत नाही T4 काम करणारच नाही. T4 वरून काम जातं T3 वरती. T3 लिव्हर वरती असतं आपलं, लिव्हर म्हणा किंवा काय पण. तर हे स्टेप बाय स्टेप असतात. कोणते पण हॉर्मोन्स डायरेक्ट सिक्रेट होत नसतं जोवर मेंदूवरून सिग्नल जात नाही. तर मी कुठे होतो? HPA म्हणजे हायपोथॅलेमस पिट्युटरी आणि ॲड्रेनल. आपल्या जे काही टेस्टोस्टेरॉन असतात आणि इस्ट्रोजन असतात ते ॲड्रेनल ग्लॅन्ड. ॲड्रेनल ग्लॅन्ड म्हणजे आपल्या एक छोटूसा काजू एवढा आकार असतो, ग्रंथी असते, ती म्हणजे ॲड्रेनल ग्लॅन्ड. आणि दुसरी असते HPO, हायपोथॅलेमस पिट्युटरी आणि ओव्हरी. आणि तिसरी असते हायपोथॅलेमस, थायरॉइड आणि लिव्हर, HPL. या तिघी ऍक्सेस हे हिपोकॅम्पस कव्हर करतात. खूप टेक्निकल मध्ये गेलो, पण सांगायचा अर्थ की जर तुम्हाला बीपी असेल, बीपी नाही सॉरी डायबिटीस असेल आणि थायरॉइड असेल, तुम्हाला हिपोकॅम्पस वरती काम करणं खूप महत्वाचं आहे. आणि ते काम केव्हा होईल? नामजप. तर मी असं नाही म्हणत की कंटिन्युअस नामजप केलं तर तुमचं डायबिटीस नॉर्मल होऊन जाईल किंवा थायरॉइड नॉर्मल होईल, पण तुमचे जे स्टिम्युलेशन आहे बटन 100% तुमचं काम करायला लागेल जर बटन खराब झालेलं असेल तर. पण जर पंख्याची मोटर खराब झाली असेल तर ऑब्व्हियसली मोटरच रिपेअर करावी लागेल. तुम्ही किती पण बटन रिपेअर केलं तर त्याला फायदा नाही. पण जर बटन रिपेअर केलं असेल तर पहिले बटनसाठी HPO काम करणं खूप महत्वाचं आहे. आपण काय करतो आतापर्यंत? जसं मी थायरॉइड वाल्यांना नेहमी सांगतो की जे आता 2-3 योग शिक्षिका पण आहे आपल्यामध्ये, त्यांना माहित असेल की थायरॉइड कॉमन प्रोटोकॉल काय असतात की सर्वांगासन करा, जिथे बंद घाला ते करा, ह्या सगळ्या गोष्टी करायच्या किंवा थोडं थायरॉइडचा मसाज करायचा. पण तिथे तुम्ही फक्त T4 ला ऍक्टिव्हेट करताय. ठीक आहे, T4 मध्ये काही बिघाड झाला असेल तर ते बरोबर होऊन जाईल. जर पंख्याच्या मोटरला बिघाड झाला असेल तर ते कदाचित बरोबर पण होऊन जाईल. पण जर बटनच खराब झालं असेल तर मग तुम्हाला तिकडे मेंदूवरती काम करावं लागेल, हिपोकॅम्पसवरती, आणि ते होतं नामजपाने. एवढी सगळी गोष्ट सांगायचा मला फक्त तुम्हाला डिटेलमध्ये याच्यासाठी घेऊन जायचं होतं की हे प्री फ्रंटल कोर्टेक्स जे असतं तिथे आपली HP ऍक्सिस असते किंवा HPO ऍक्सिस असतं, ते स्टिम्युलेट करतं नामजप. ठीक आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे अल्फा वेव्ह ऍक्टिव्हेशन. व्हॉट इज मीन बाय अल्फा वेव्ह? मी वर्कशॉप मध्ये सांगितलं होतं. व्हॉट इज मीन बाय अल्फा वेव्स? ठीक आहे. मी याचं आता आठवेल तुम्हाला, मी एक्झाम्पल दिलं होतं देवळात आपण घंटा वाजवतो.
किंवा देवाऱ्यासमोर आपण घंटी वाजवतो. ठीक आहे, देवाला जागे करायसाठी नसतं. पर्टिक्युलर आता समजा त्या घंटीच्या याच्यावर आपण पॉ 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 वाजवला तर देवाला जागा, तर पॉ पॉने पण देवा जाग होईल ना, किंवा मंदिरात पॉ 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 असं वाजवलं तर मग घंटीनेच का प्रसन्न वाटतं, पॉ पॉने कर्कश वाटतं आपल्याला. किंवा गाडीचे हॉर्न वाजवले देवाला जागे करायसाठी, किंवा मंदिरात आलोय बॉ जोरजोरात हॉर्न वाजवले तर घंटेच का, कारण त्याच्याने पर्टिक्युलर व्हायब्रेशन्स होतात. ते व्हायब्रेशन अल्फा आणि बीटा वेव्हचे असतात आणि त्याच्याने आपल्याला प्रसन्न होतं. आणि तेच सेम व्हायब्रेशन्स आपण ओंकार जपमध्ये आपल्याला ज्या अकार उकार आणि मकार होतात त्या मकारामध्ये ते सेम व्हायब्रेशन अल्फा व्हायब्रेशन्स आपल्याला जनरेट होतात. ते असतात अल्फा बीटा आणि थेटा वेव्स. तर अल्फा आणि बीटा हे आपल्या ओंकार जपमध्ये जनरेट होतात. किंवा कोणतेही जप तुम्ही वारंवार कराल तर अल्फा बीटा वेव्स येईल. त्याच्याने प्रसन्नता, तीच प्रसन्नता वाटते जी देवळात वाटते. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी थोड्या सायन्समध्ये गेलेलो, आता मी थोडं बॅक टू प्रॅक्टिकलिटी येतो. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता मी वारंवार सांगितलं की इमोशन्स आपल्या जे कोर्टिसॉल वगैरे सगळे इमोशन्स असतात, तर हे सगळ्यांना माहित असेल. माझ्या मते नसेल माहिती तर 1-2-5 मिनिटात सांगतो की जसे आपले वेगवेगळे इमोशन्स असतात. मी प्रत्येकाला आपल्या वेळेच्या आणि शरीराच्या ऑर्गन्सची एक वेळ सांगितली होती, आठवते कोणाला? लिव्हरची कोणती वेळ असते? लिव्हर कोणत्या वेळेस सगळ्यात जास्त काम करते? रात्री 2 वाजता. हार्ट. तेव्हा मी हार्ट, अटॅकचे उदाहरण सांगितलेलं. हार्ट सगळ्यात जास्ती हार्ट. अटॅक 2 वाजता येतात. बरोबर आहे. लिव्हर सगळ्यात जास्ती सकाळी काम करतं 7 वाजेनंतर. लंग्स सगळ्यात जास्ती केव्हा काम करतं? आपल्याला केव्हा सांगितलंय फिरायला जायला सगळ्यांनी? किंवा सगळ्यात जास्ती फिरायला केव्हा चांगलं वाटतं आपल्याला सकाळी? अर्ली मॉर्निंग, 5 ते पहाटे. 6. 5 ते 6च्या दरम्यान. पहाटे. याच्यात म्हणजे लंग्स मी तुम्हाला लक्षात ठेवायसाठी हिंट देतोय सगळे की अटॅक येणं कधी चांगलं वाटतं वगैरे, हे तुम्हाला ऑर्गन्स लक्षात राहायला पाहिजे की त्यावेळेला सगळ्यात जास्त ह्या गोष्टी आपल्या चालू असतात. तर तसंच आपल्या ऑर्गन्स हे आपल्या जे इमोशन्स असतात त्याच्याशी पण रिलेटेड असतात. जसे वेळेशी रिलेटेड असतात तसे इमोशन्सशी पण रिलेटेड असतात. तर सिन्स आपण कोर्टिसॉल वरती सगळे बोलत होतो, तर कोर्टिसॉल म्हणजे सगळे इमोशन्स आले. राग, दुःख, भीती, चिंता, आसक्ती. आसक्ती म्हणजे पजेसिव्ह, आपण म्हणतो ना एखाद्या गोष्टीबद्दल फार पजेसिव्ह. तर हे पर्टिक्युलर जर तुमचे राग असेल तर तुमच्या हार्ट्स वरती अफेक्ट करतं, दुःख असेल तर लंग्स वरती, भीती असेल तर किडनीवरती, चिंता असेल तर पोटावरती, आसक्ती असेल तर हार्टवरती. हे लक्षात ठेवायच्या गोष्टी. त्याच्यामुळे जर जो कोणी फार सतत दुःखी होत असेल तर तुमचे लंग्स कधीतरी खराब होणारच. जो फार एखाद्या गोष्टीबद्दल पॉझिटिव्ह असेल किंवा एखाद्या नात्याबद्दल, तर तुमच्या हार्ट्सचे कधीतरी गडबड होणार आहे. ऍज युनिव्हर्सली ही ब्लॅक अँड व्हाईट नाहीये हे, पण हे प्रूव्हन आहे की जर तुम्ही एखाद्या गोष्टीचे तुम्हाला एखादी इमोशन्स ओव्हरकम असतील, आउट ऑफ कंट्रोल जात असतील, तुम्हाला पर्टिक्युलर ऑर्गन खराब होणार आहे. जर तुम्ही फार अग्रेशन तर त्यांना डेफिनेटली हेपेटायटिस असेल किंवा फॅटी लिव्हर व्हायला सुरुवात होईल, किंवा थोडेफार लिव्हरचे प्रॉब्लेम व्हायला सुरुवात होईल. कारण डायरेक्टली लिव्हर आणि ब्रेन हे कनेक्ट मध्ये असतात. असं प्रत्येक इमोशन सोबत आपला मेंदू हा प्रत्येक अवयवासोबत कनेक्ट असतो. आणि जेव्हा तुम्ही नामजप करता तेव्हा बाय डिफॉल्ट हे मी सांगितलं प्री फ्रंटल आपलं नॉर्मल होतं आणि बाय डिफॉल्ट हे सगळ्या ऑर्गन्स वरती आपलं काम होतं. ठीक आहे, चलो प्रॉपर नामजप मध्ये जाऊ. तर जपयोग का करावा? सगळ्यात सोपं. आता मी एवढी सगळी कहाणी सांगितली, हे होतं ते होतं अमकं होतं, पण त्यातल्या त्यात हे जे अस्त्र हे इतकं सोपं आहे की तुम्ही कधी काही उलटे पाय करायची गरज नाही, की 90 डिग्री होल्ड करायची गरज नाही, की 45 होल्ड करायची गरज नाही, की त्राटक सारखा दिवा लावून ठेवायची गरज नाही. सगळ्यात सोपं आहे. कुठेही करू शकतात, कधी करू शकतात. काही रूल्स नाही, काही नाही, काही नियम नाही, कसलीच काही अट नाही. उपाशी पोटीच पाहिजे किंवा बाहेरच पाहिजे किंवा काही मोठी विकत काही एसी आणायचे वगैरे काहीच नाही. सगळ्यात सोपं आहे, त्याच्यामुळे केलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे जपयोग. जसं मी सांगितलं, अष्टांग योग असतं, कर्मयोग असतं, भक्तियोग असतं, तसं जपयोग हा पण एक योगाचाच प्रकार आहे. आणि जसं कोणीतरी सांगितलं होतं की त्याच्याने आपल्याला समाधी, आपण योग मध्ये काय याच्यामध्ये पण बोललो होतो, किंवा आपल्या परवाच्या स्वर विज्ञानामध्ये आपण बोललो होतो की भगवान को पाने के लिए सबसे मेन तू एक तो सच में भगवान का काम करो, नहीं तो डायरेक्ट भगवान को प्यारा हो जाओ. तर भगवान का काम करने के लिए समाधी, त्याच्यासाठी जपयोग खूप महत्वाचा. आणि हे फक्त मी नाही, असं ध्रुवाने केलंय, भक्त प्रल्हादाने केलंय, वाल्मिकीने केलंय, आता संत तुकाराम नामदेव लेटेस्ट त्यांनी केलेलं आहे.
रामकृष्ण परमहंस यांनी काय फार मोठी तपस्या केली होती का? तुकाराम वगैरे यांनी, वाल्मिकी ऋषींनी, भक्तप्रल्हाद यांनी काय फक्त एका कंटिन्युअस एका व्यक्तीचे नामजप करत राहिले. ती व्यक्ती कॅन बी एक्सवायजेड, वेगवेगळे. पण सांगायचा अर्थ एकच व्यक्तींचं ते कंटिन्युअस उच्चार करत गेले तर ते भगवंताला प्रिय झाले. तर भगवंताला प्रिय झाले म्हणजे त्यांना स्वतःला प्रिय झाले. तर आता मी थोडं स्पिरिच्युअलिटी मध्ये जातो. मागच्या 2 स्लाइडला सायंटिफिकली गेलो. तर या सगळ्या गोष्टी म्हणून स्वामी शिवानंद म्हणतात की जप योगापेक्षा कोणताही श्रेष्ठ योग नाही. जे सगळे आपण आसन प्राणायाम करतो तिथं ऑब्व्हियसली योग नाही, तिथं आसन आहे, मग नंतर प्राणायाम येतो, मग नंतर प्रत्याहार येतो. तो अष्टांग योगाचा भाग आहे. तर सगळ्यात त्याच्यासाठी हे केलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्याने नेहमी आपलं ईश्वराचं रूप मनात प्रकट होतं. आता नाम का घेतलं पाहिजे? अजून एक मी नेहमी सांगतो की जेव्हा आपण आई म्हणतो, मी जेव्हा आई म्हणतो तर बाय डिफॉल्ट माझ्या डोळ्यासमोर आईचं चित्र उभं राहील. मी जेव्हा शिवाजी महाराज म्हणतो तेव्हा शिवाजी महाराजांना मी पाहिलं नाही तरी पण बाय डिफॉल्ट शिवाजी महाराज फोटो माझ्या डोळ्यासमोर येईल. आपण जे नाव घेतो ते बाय डिफॉल्ट आपल्या समोर आपल्या मनात एक इमेज तयार होतो. एखाद्याला सतत पूजासाठी कंटिन्युअस आपण त्याचा फोटो घेऊन नाही फिरू शकतो किंवा कंटिन्युअस त्याला डोळ्यासमोर नाही ठेवू शकतो. तर मग काय करायचं? नाव घेत राहायचं. म्हणजे बाय डिफॉल्ट त्याची इमेज ही आपल्या मेंदूमध्ये बाय डिफॉल्ट बनलेली असते. जर आपल्याला मेंदूमध्ये एखाद्याची कंटिन्युअस इमेज ठेवायची तर त्याचं नाव घेत राहायचं. म्हणजे ती बाय डिफॉल्ट सबकॉन्शियसली आपल्या मनात जी असते किंवा आपल्या मेंदूमध्ये त्याचं रूप प्रकट झालेलं असतं. म्हणून ते एक करायला पाहिजे. ठीक आहे. अच्छा, आणि एक सगळ्यात महत्वाचं, जप आणि ध्यान हे एक दुसऱ्यांना पूरक आहे. जर तुम्ही बघितलं असेल लेफ्ट हँडने जेव्हा तुम्ही करत होता तर बाय डिफॉल्ट तुमचं ध्यान लागलं असेल, कारण आपण लेफ्ट हँडने लिहित होतो. इधर उधर चली जाती इसके लिए तुम्ही कॉन्शियसली लक्ष देऊन लिहित होते. आणि आता मी 2-3 गोष्टी सांगेल की कसं नामजप करायचं, तर बाय डिफॉल्ट तुमची धारणा होईल. परत ध्यान म्हणजे धारणा म्हणतोय मी, ध्यान नाही म्हणत. मी पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की जिथे ते मी ध्यान म्हणेल ते बाय डिफॉल्ट धारणा आहे. तर हे धारणेला, आणि जर तुम्हाला ध्यान करायचं, आपण रिव्हर्स काउंटिंग घेतो. आता उद्या परवा सोनाली शिकेल तुम्हाला पुढच्याला, ते एक ध्यान. असं वेगवेगळ्या प्रकारचे ध्यान असतात. 75 प्रकारचे ध्यान असतात, 75 ते 76 प्रकारचे. तर मेथड्स वेगवेगळे असतो, पण जप हे पण तुम्ही ऍज अ ध्यान म्हणून टूल यूज करू शकतात. तर जप म्हणजे काय? कोणत्याही एका मंत्राचा किंवा कोणत्याही इष्टदेवतेचा वारंवार जप करत राहायचा. आता इष्टदेवता असेल तर ठीक, मंत्र असेल तर ठीक, नाहीतर बॉटल, चष्मा, 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 मोबाईल कोणतेही एका याला पकडायचं आणि ते करत राहायचं. आता इष्टदेवता म्हणजे काय ते मी थोडं पुढे सांगेल, की इष्टदेवता खूप कन्फ्युज असते की मी कोणाचं नाव जप करू वगैरे, काही कन्फ्युज असतात, पण मी त्याच्याबद्दल येईल. जप कसे करायचे? 3 प्रकार असतात: वैखारी, उपांशू, मानसिक. वैखारू म्हणजे मोठ्याने, जे आपण सकाळी सूर्यनमस्कार म्हणतो, ओम राम मित्राय नमः, ओम ह्रीम रवय नमः, ओमकार जप करतो आपण, तो वैखारी झाला. उपांशू म्हणजे मी माझ्या गुणगुणत असतो मनातल्या मनात नाही, माझे होठ हलत असतात आणि मला माझ्यापुरती आवाज येत असतो. आणि मानसिक म्हणजे मनातल्या मनात. 3 प्रकार असतात तिघांचे. केव्हा करायला पाहिजे, केव्हा नाही करायला पाहिजे, तिघांचे रूल वेगवेगळे. वैखारी हा जेव्हा आपण समाजात असतो, कम्युनिटीमध्ये असतो तेव्हा करायला पाहिजे. उपांशू हा जेव्हा घरात असतो, म्हणजे फक्त आपल्या 3-4 लोकांपुरती मर्यादित. आणि मानसिक माझ्यापुरती मर्यादित. तर हे 3 जपाचे प्रकार असतात. पण सगळ्यात मेन जे असतो तो मानसिक, सगळ्यात इफेक्टिव्ह जो असतो, सगळ्यात पॉवरफुल जो असतो तो मानसिक असतो. ठीक आहे. आता ही एक मी नेहमी गोष्ट सांगतो, मला सांगायला आवडते की मानसिक पूजा किंवा मानसिक जप का करायला पाहिजे. इकडे एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो की गंमत अशी असते की अर्जुन आणि भीम दोघी शंकराचे भक्त होते, माहित असतील ज्यांना माहित असेल त्यांना, की दोघी कट्टर भक्त होते. आता काय व्हायचं, अर्जुन शंकराला दररोज बेलपत्ते व्हायचा, दररोज पूजा करायचा, दूध वगैरे व्हायचा सगळं, की शंकर खुश हो जाएंगे, शंकर मला जे काय वरदान वगैरे ते देतील. आणि भीम काहीच करायचा नाही. भीम एका झाडाखाली बसायचा आणि मनातल्या मनात जे काय त्याचं करत राहायचं. मग एक दिवस जे शंकराचे शिवाचे जे काही सैन्य होतं ते असे खूप मोठे टोपेले घेऊन बेलपत्ते घेऊन जात होते. मग अर्जुन खुश होतो. अर्जुन म्हणतो की अरे वा, मी एवढे आजपर्यंत एवढे सगळे बेलपत्ते वाहिले, बघा मी किती वाहिले, की अख्खं सैन्याचं सैन्य लागतंय माझे बेलपत्ते न्यायला. पण तेव्हा शंकर म्हणतात हे तुझं नाहीये, आपको कुछ तो भी गलत फहमी हो गई है, ये भीम का है. मग अर्जुन म्हणतो अरे भीम कधीच वाद नव्हता, भीमच्या एका झाडाखाली बसून तपस्या करायचा, मग हे तुमच्यापर्यंत कसं काय पोहोचलं. तेव्हा शंकर म्हणतात की जो मनातून खरा पोचतो त्याच्यापर्यंत मी लवकर पोचतो. आणि हेच आपण एक्झॅक्टली उलट करतोय. घरातली आपण जी देवांची पूजा करतो,
देवांची पूजा आपण देवाला बाहेर काढतो, त्याच्यात पाणी टाकतो, त्याला पुसतो, जे काय हे सगळं बाहेरून करतो. आणि मनात काय विचार चालू असतात, कुकरच्या किती शिट्ट्या झाल्या, मग डाळ शिजली का, मग आज काय बनवायचं जेवायला, या सगळ्या विचार. इकडे चालू असते गणपतीची साफसफाई, गणपतीची अंघोळ इकडे चालू असते, आणि तिकडे कुकरच्या किती शिट्ट्या वाजल्या, मग दारात कोण आलं, या सगळ्या विचार. तर आपण ऍक्च्युली ती पूजा नसतो करत. मानसिक पूजा म्हणजे जर खरंच पूजा करायची असेल तर गणपतीला तुम्ही ही आता उद्या करून बघा, उद्या परवा इतकी मजा येते ना ही पूजा करायला, आणि कॉन्सन्ट्रेशन वाटतं ना. गणपतीला मनातल्या मनात इमॅजिन करायचं, तुम्ही गणपती फार मोठ्या रथाने येतोय. आता आपल्याला काही इमॅजिनच करायचं, रथाने काय, सोन्याच्या हेलिकॉप्टरने पण आणलं तर काय जाते, सोने के हेलीकॉप्टर से आ रहा है, उसके ऊपर बहुत फूलों की बरसात हो रही है, सोने की बरसात हो रही है. वाटेल ते इमॅजिन करा. मग अंघोळ, गंगेच्या पंच नद्यांनी, पंच पाण्यांनी त्याची अंघोळ होते. इमॅजिन पूर्ण करा आणि त्याच्याने पूजा करायला बघा, किती मजा येईल ती पूजा करायला, आणि ती खरी पूजा. तर ते मानसिक पूजेचं आणि मानसिक जपेचं ते सगळ्यात महत्वाचं असतं. त्याच्यामुळे मानसिक जप केली पाहिजे. आपण जी पूजा करतो ती टोटली फ्लॉप म्हणण्यापेक्षा आपण देवासोबत चिटिंग करतो, आपल्यासोबत चिटिंग करतो. तेव्हा करायला पाहिजे ब्रह्ममुहूर्ताला, पहाटेच्या काळाचे उत्तर ऑलरेडी मी स्वरविज्ञानावरती दिलेलं आहे. सूर्योदय, सूर्यास्त आणि चंद्रोदय, आणि त्यातल्या त्यात सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण असेल तर अजून मला मी थोडं फास्ट घेतो कारण मला दिसतंय बाकी त्यांचे डोळे लागतात. ब्रह्ममुहूर्त कसं ओळखायचं? ब्रह्ममुहूर्त नेहमी एक मुहूर्त हे 48 मिनिटाचं असतं. तर तुम्ही जेव्हा सूर्योदय होतो, सूर्योदयाचे 2 मुहूर्त मागे जा तिथून. तर जेव्हा तुमचा सूर्योदय संपेल, सूर्योदयाचा एक मुहूर्त असा 48 मिनिटाचा मुहूर्त असतो, तो म्हणजे ब्रह्ममुहूर्त. म्हणजे उदाहरणार्थ, म्हणजे जर तुमच्या 6 वाजता जर सूर्योदय होणार असेल तर एक मुहूर्त मागे गेले म्हणजे 5:12 तुमचं ब्रह्ममुहूर्त संपेल, आणि 2 मुहूर्त मागे गेल्यावर 4:24 सूर्योदय. पण हे एवढं टिपिकल लक्षात ठेवायची गरज नाही. सीधे 5-5:30 बजे उठ जाणे, जर महाराष्ट्रात राहत असेल. ठीक आहे. जप करायचा नेहमी नियम म्हणून मी तुम्हाला त्राटकच्या वेळेला पण सांगितलेलं, आठवत असेल तर सूर्यनमस्काराच्या वेळेला पण सांगितलं की नेहमी पूर्व दिशेला चेहरा पाहिजे. पूर्व दिशेला नसेल तर ऍटलीस्ट शेपर्ड साईड उत्तर दिशेला ठेवायचा, त्याच्या व्यतिरिक्त दुसरीकडे कुठे ठेवायचं नाही. ठीक आहे. नेहमी काहीतरी चटई पाहिजे, हे मी दीपाताईंना सांगितलं. आसन करताना किंवा कोणत्याही डायरेक्ट बसायचं नाही. थोडं फास्ट फॉरवर्ड करतो मी, म्हणजे प्रश्न उत्तर घेता येतील. ठीक आहे. हा, जप करताना एक गोष्ट मात्र करायची की जपचं प्रोनाऊन्सिएशन येत नसतील तर तो जप करायचा नाही. पण जे काही कराल, भले राम राम सोपं म्हणा, पण प्रोनाऊन्सिएशन शुड बी व्हेरी क्लिअर. माळ घेताना माळ नेहमी उलटी नाही फिरवायची, म्हणजे क्रॉस नाही करायची. जर माळ जप करत असाल तुम्ही तर परत बॅक रिव्हर्स यायचे असतो. जो आपला गुरु असतो त्या गुरुला ओलांडायचा नसतो, शेपर साईड सांगून ठेवतो. आणि माळ करताना कधी तर्जनी वापरायची नसते, मधला बोट वापरायचा असतो. ठीक आहे. तर याच्याने माळजप करायला पाहिजे. मी जे प्रश्न येतात त्याचे ऑलरेडी पहिलेच उत्तर देऊन राहिलेलं. आणि जसं मी सांगितलं, माळजप कधी ओलांडायची नसतं, उलटी फिरायची असते. मेरू जो आपला असतो गुरु, ओलांडायचा नसतो. तर इष्टदेवता, मी माझा इष्टदेवता कसं पकडायचा? तर सोपं आहे, काही फार मोठं काय ज्योतिषाकडे जायची वगैरे काही गरज नाही, हात पाहायची गरज नाही. तुम्हाला जो काही संकटात तुमच्या देवाचं नाव पहिले येतं तो तुमचा इष्टदेव. व भलेही तो कुलदेवत असो, काही पण असो. जर मला आता काही झालं, अचानक ऍक्सिडेंट झाला, मी पहिले ज्या देवाचं नाव घेईल तो माझा इष्टदेव. ऍज सिम्पल आहे. जर मला आईचं नाव येतं ती आई, जे कोणी येतं, जो मला इमर्जन्सी मध्ये सगळ्यात पहिले आठवतो तो म्हणजे इष्टदेव. त्याचं चिंतन करत राहायचं कंटिन्युअस, 24 घंटे चलना ही चाहिए हमारे मुख के अंदर. खाली बसायलाच नको, नाहीतर आपलं जीवन व्यस्त आहे. जे काही आपण बोलतो ते सगळं व्यस्त आहे. कंटिन्युअस मनात चाललंच राहायला पाहिजे नाम. तर हे पॉवरफुल असतं, आणि याचे बेनिफिट कळतील. काही जुन्या ताई आलेल्या ते सांगतील की तर ज्याची आपण उपासना करतो, किंवा आणि बाय डिफॉल्ट आपण कोणाचं नाव घेतो अचानक, ज्याच्या आपण पूर्ण जन्मात, मागच्या जन्मात आपण ज्याची उपासना केलेली असते त्याचंच नाव आपल्याला पहिले येतं. ठीक आहे. तर तो म्हणजे इष्टदेव. तर लिखित जप मी तुम्हाला ऑलरेडी करायला लावला होता. लिखित जप काय होतो की दररोज 20 ते 25 मिनिटं लिखित जप केलंच पाहिजे. मौन पाळलं पाहिजे, मौन पाळून आपलं नामजप केलं पाहिजे. ज्याच्याने, आणि त्यातल्या त्यात लिखित जप डाव्या हाताने करायचं. डाव्या हाताने का केला पाहिजे? उजवा मेंदू ऍक्टिव्हेट होतो. उजवा मेंदू ऍक्टिव्हेट झाल्याने हे आपले प्री फ्रंटल जे असतो तो ऍक्टिव्हेट राहतो. आता तुम्हाला का आलं असेल, म्हणून HP, आपले थायरॉइड ग्रंथी, आपले इन्सुलिन, याच्यावरती आपण काम करतो. ठीक आहे. तर लिखित जप व्हायलाच पाहिजे. जर तुम्ही ऑफिसमध्ये असाल तर तिथल्या तिथे एका डायरीमध्ये 5-10 मिनिटं भेटले तर लिहत राहायचं. याच्याने कॉन्सन्ट्रेशन वाढते, ध्यान होते, रिकामे विचार येत नाही. जर आपण रिकामा आता बसलो, मी असंच रिकामा वाट बसलो, बस डब्बा खायचं ऑफिसमध्ये, जोवर दोघीताई तिघीताई हात धुवून येतात तोवर मी त्यांची वाट पाहतो. आपण रिकामा विचार करत राहतो. त्याच्यापेक्षा मग डोक्यात हे विचार चालू ठेवायचे, म्हणजे रिकामे विचार यायला जागाच नाही राहणार. तर त्याच्यासाठी लिहत राहायचं. जितकं लिहाल तेवढं
स्ट्रॉंग होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर अखंड जप. अखंड म्हणजे आपलं वैखारी. जोरात जेव्हा कम्युनिटीमध्ये बोलतो आपण तेव्हा अखंड जप केला पाहिजे. त्याच्याने लवकर फायदा होतो. जो एका फायद्याने 5 लोक असतील तर 5 लोकांचे जे व्हायब्रेशन असतात त्यांचे मल्टिप्लाय बाय 5 होईल. कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे? सगळ्यात पहिले म्हणजे आळस. जप करताना जसं आता खूप साऱ्या ताई आता जांभळ्या मारतात, जांभळ्या नाही मारायला पाहिजे. मनात दुसरे विचार नाही यायला पाहिजे, वाईट विचार तर यायलाच नाही पाहिजे. ऍटलिस्ट हातपाय धुवून बसलं पाहिजे, चूळ भरून बसलं पाहिजे. छोटे मोठे नियम आहे, असंच काही मोठे रॉकेट सायन्स नियम नाही. आणि तंबाखू वगैरे तर महिला खातच नाही, आपला विषय नाही. हा, आणि सगळ्यात मेन म्हणजे हे मी नेहमी टोकतो की पायाला हात नाही लावायचे, क्रॉस लेग करून बसायचे नाही. दुसऱ्या चालू आहे इकडे महाजप, ओम गण गणपते नमा, आणि डोक्यात चालू आहे की रात्री काय जेवायला बनवायचं, कोणती साडी घालू, वैसे नाही चलेगा. ओम गण गणपते नमा तो वहीच आहे दिमाग करेना. ठीक आहे. नाहीतर ते समोरच्याचा पण अपमान आहे आणि आपला पण अपमान. या 2-5 काही गोष्टी काळजी घेतली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे जप भंग झाल्यावर परत पहिल्यापासून करायचं. आणि त्यातल्या त्यात केव्हा भंग होतो? जर शिंक आली किंवा जर जांभी आली किंवा पादोस्कर झालं तर आपला परत स्टार्ट करायचं. पायावर पाणी टाकायचं आणि परत स्टार्ट करायचं. ॲज सिम्पल एज दॅट. तर जप कसा करायचा? मी या फोटोमध्ये काय लिहिलेलं आहे सांगा. मी आता इकडे काहीतरी गिरवायचा प्रयत्न केले, परत नीट लावून बघा. त्या लिखाय बताओ, इतना एकाग्रता बड़ा मुझे तो देखने दो. या बहुतेक या लिहिले. रा लिहिलंय रा. रा. आणि पुढचा ठीक आहे, आता थोडं जवळ आलं. राम वापस. राम म म नाही ध म आहे नाही. ध ध हा, बरोबर आहे. धा झाला राधा. माझा. तर मला फक्त याच्याने एक दाखवायचं होतं की आता मी याच्यात कसं मी इमॅजिन काय की इमॅजिनेशन कसं करायचं ना, कसं क्रिएटिव्हिटी ऍटिट्यूड. वरती आकाश आहे, आकाशात असं विमान आहे, मग ते आर. जर तुम्ही राम करत असाल तर रला मात्रा, मम्म, मग असं त्याच्यामध्ये काही पण इमॅजिन करू शकतात. हिमालयाच्या बर्फामध्ये काढताय, मग त्याला मात्रा. जेणेकरून क्रिएटिव्हिटी, आपला मेंदू स्टेबल नाही होत, शांत नाही होत. तुमची काहीतरी क्रिएटिव्हिटी, हेच जर तुम्ही मनात राम 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 करत असाल तर ते फक्त तोंड पुटपुटत राहील, डोकं पुटपुटत राहील, डोकं दुसरीकडे राहील. त्याच्यामध्ये क्रिएटिव्ह तुम्ही रांगोळी काढता, रांगोळी मधला लाल रंगाने करायचा, त्याला मात्रा गुलाबाच्या पाकळ्या. इमॅजिने तो करना है. इमॅजिनेशन में कोणसा कंजूसीपणा? सोन्याच्या पाकळ्यांनी टाका, वाटेल ते इमॅजिनेशन. मी तुम्हाला उदाहरण याच्यासाठी दिलं की इमॅजिन करत राहायचं. हे मी जसं एक उदाहरण दिलं इमॅजिन करायचं. माझे मुलं खेळत आहे, माझे मुलं पकडापकडी राच्या आकारात खेळत आहे, रच्या. मग मुलगी त्याला पकडायला येते, लपलाय मच्या होलमध्ये. असं क्रिएटिव्हिटी. आता तुम्ही तुमच्यानुसार क्रिएटिव्हिटी करू शकता. त्याने आपला मेंदू एंगेज राहतो, वाईट विचार येत नाही आणि नामदेव होतो. तर ही एक सोपी पद्धत आहे, ही मी उपवासात करायला लावतो आणि याच्याने उपवास इतका स्ट्रॉंग होतो ना, भयंकर स्ट्रॉंग होतो. तर माझ्या मते बऱ्यापैकी मी कव्हर केलेलं आहे. मला एकदा मला प्रेझेंटेशन बघू द्या. येस, बऱ्यापैकी मी केलेलं आहे. हा, तर पुढचं मी तसं रांगोळीचं उदाहरण दिलेलं आहे. रांगोळीचं पण पिक्चरमध्ये काढायचं आहे. तर असं बोलून मी माझे 2-5 शब्द संपवतो. कोणाला काही प्रश्न असतील, शंका असतील ते विचारू शकतात. हे ऐकायला खूप सोपं पण खूप महत्वाचं आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, जरी तुम्ही आसन केलं नाही, प्राणायाम केलं नाही, ध्यान केलं नाही, खाली एक ही किया तो तुम्हारी जिंदगी सफल. आणि नॉट जस्ट आजार, कम्प्लीट सगळ्याच गोष्टी. परत जे व्हायचं ते होणारच आहे. ते पण त्या गोष्टी करायला ह्या गोष्टी सोप्या करणार. असं नाही त्या गोष्टी टाळणार आहे. विघ्न येणार आहे तर ते येणार. ते विघ्न सामोरं जायला ह्या गोष्टी इझिली फेस करेल. आणि ते तुम्ही आता उपवासात पाहिलं, ते तुम्ही सूर्यनमस्कार रातोरात कुठे तुम्हाला एवढी बळ आलं सूर्यनमस्कार करायला? उपवास तुमचे लेफ्टिन रेलिंग कसं काय आलं? हे सगळे उसकी पावर. तुम्हाला काही प्रश्न शंका असतील ते विचारू शकता. आज मला वाटतं मी खूप बोर केलेले सगळ्यात काही जांभळ्या. म्हणजे ऑलमोस्ट ज्यांचे कॅमेरे चालू त्यांचे 30-50% सगळ्या जांभळ्या देत होत्या. हे खूप महत्वाचं आहे. आता एक गोष्ट, ज्या काही ऑफिसमध्ये असतात ना, कंटिन्यूस चालू ठेवायचं. ड्रायव्हिंग करताय, कंटिन्यूस मनात चालू ठेवायचं. कंटिन्यू बसलेले आहात, स्वयंपाक करताना तर सगळ्यात बेस्ट. तेवढे गुण पण पास होतात या घरातले लोक. म्हणजे जे आपण अन्नामध्ये गुण शिकतो ते होत. जेवतोय, बसतोय, माझे लेक्चर ऐकताय, जे काही ऐकतात ते मनात चालू राहायला पाहिजे. असं
जर आपण मन ब्लँक ठेवलं तर आपण आपल्या आयुष्यातला तेवढा वेळ वाया घालवतो. तर ही गोष्ट पाळायची. तुम्हाला काही प्रश्न, शंका? नो क्वेश्चन्स? आता खरं आपण आपल्या इष्टदेवतेचं नामजप करतो, तर म्हणजे लेडीजचा जेव्हा प्रॉब्लेम असेल तर तेव्हा नाही करायचं ना? करायचं, बिंदास करायचं. मी काय म्हटलं, कोणतेही रेस्ट्रिक्शन नाही. फक्त एकच की बाथरूम मध्ये नाही करायचं. बाथरूम मध्ये शौचालय बिंदास करायचं. उलट जास्ती करायला पाहिजे. कारण आपल्याला पोट खूप दुखत असतं, आपल्याला पोटदुखी होत असतं, ऍक्शन, आपल्या फिजिकली गोष्टी कमी झालेल्या असतात. खूप वेळेला तर पेन अनबिअरेबल होतं, सहनच होत नाही. मग सहन करायची शक्ती कोण देईल? पेन किलर देईल. यही पेन किलर आहे. तर तेव्हा जास्ती करायचे. असं फावल्या वेळेस आपण काय करतो, ऑफिसच्या कामात बिझी असतो, घरातल्या, आणि जेव्हा पोट दुखतं वगैरे, ऍटलिस्ट त्या निमित्ताने स्वार्थीपणाने तरी आपण त्या देवाचं नाव घेऊ. असं तर आपण घेणार नाही. बिंदास करा, करायलाच पाहिजे. थँक्यू दादा. हॅलो. येस नाही. दादा, माझा एक्सपिरियन्स सांगते मी थोडासा, की म्हणजे मी करते प्रयत्न, पण बेसिकली डोळे बंद करून जेव्हा करायचा प्रयत्न करते ना, तेव्हा खूप सारे विचार आणि बेसिकली कामाची यादी वगैरे असं आठवतं आणि मग खूप टेन्शन येतं आणि मग असं होतं की अरे आपला खूप जास्त वेळ आपल्याला जातोय, आपल्याला खूप काम आहे, असं होतंय. बरोबर. तर याच्यात दोन गोष्टी आहेत. सगळ्यात पहिले तर अं, पहिले असं का वाटतं ते मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिले सुरुवातीला सगळ्यांना अनुभव येईल की जो ही करायला घेईल, ही विद्या आहे बेसिकली, नामदेव काय विद्या आहे. ही विद्या करायला तर ते तुम्हाला दूर फेकायला प्रयत्न करेल. आता कोणाला असं कामाचं येईल की कोणाला वाटतं वेळ वाया जातोय, कोणाचं डोकं दुखेल खूप, कोणाकोणाचं डोकं पण दुखतं, डोकं दुखेल, प्रत्येकाला वेगवेगळे अनुभव येईल. तर ते तुम्हाला दूर फेकायला करेल. पण दूर फेकायचं नाही, पहिली गोष्ट दूर पडायचं नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वेळ वाया जाणे हा जो प्रश्न आहे, तर मी तुम्हाला माझा स्वतःचा अनुभव सांगतो. तर मला खूप, म्हणजे इतके कामं असतात, एवढे हे असतात, पण जर तुम्ही हे केलं तर तुमची एकाग्रता इतकी वाढते की जे काम तुम्ही 1 तासात करणार आहे ते तुम्ही याच्याने 15 ते 20 मिनिटात इझिली वाइंड अप करू शकता. इझिली. सुरुवातीला वाटतं की मी कुठे वेळ वाया घालवते, पण जशी जशी याच्यामध्ये ग्रिप्स येते, जशी जशी पॉवर येते, त्याच्याने, म्हणूनच ध्यान करताना धारणा त्यांची, जे मोठे सगळे सीईओ जातात, नरेंद्र मोदी, आपण सगळे म्हणतात इतके तास काम करतात, हे काम करतात, किंवा कोणताही जो पण तुम्ही पॉवरफुल व्यक्ती बघा, मी काय असं पर्टिक्युलर व्यक्तीचं नाव नाही घेत, कोणताही पॉवरफुल एखाद्या कंपनीचा सीईओ बघा किंवा काय कोणीही बघा, त्यांचं ते एक तर स्पिरिच्युअल असतील किंवा ध्यान तरी करतच असतील, नाही स्पिरिच्युअल असतील तर मग का, त्यांची जी इफिशियन्सी असते कामाची, ती इफिशियन्सी वाढते. आणि नामजपाने इफिशियन्सी वाढेल. सुरुवातीला तुम्हाला असं वाटेल की वेळ वाया जातोय, की इतकी मोठी कामाची यादी पडली, पण तीच जर कामाची यादी तुम्हाला काम लवकर संपवायचं असेल तर दिस इज द टूल. सुरुवातीला थोडं नक्कीच खूप कठीण होईल. सुरुवातीला तुम्हाला फेकायला, तुम्हाला मतलब पूरी दुनिया पड़ जाएगी आपके पीछे की इनको कैसे पीछे ढकेलना है. नाउ इट इज अप टू अस की कसं थांबून राहायचं. म्हणजे मग ते आपण म्हणजे काय म्हणता येईल की विचार आले तरी पण परत करण्याचा प्रयत्न करायचा का? म्हणजे तेच मला कळत त्यासाठीच मी नाहीये की तुम्हाला आयडिया हाऊ दिली. टू. हा. ते त्याच्यासाठीच आयडिया लिहायचं. दिली की इमॅजिनेशन, नाही ओके, लिहायचं पण ओके. इमॅजिन करा. जेव्हा तुम्ही इमॅजिन, आता तुम्ही स्वतः आर्किटेक्ट, म्हणजे तुम्ही तर त्याच याच्यात आहात, तुम्ही तर आमच्यापेक्षा जास्त इमॅजिन करू शकाल. तर बिनधास्त तुम्ही एखादी ड्रॉइंग काढताय वगैरे, तर ती त्या याच्यामध्ये करा. म्हणजे ऍक्च्युली टेक्निकली मग तुम्ही नामजप करत नाही, तुम्ही तुमची ड्रॉइंगच काढताय, पण त्याच्यामध्ये तुम्ही समहाऊ तुमच्या ब्रेनला एंगेज करताय. ओके. येस. म्हणून मी ही पहिलेच आयडिया सांगितली की असे येतात अनुभव. आणि मग असं होतं की मी काय करते की नुसतं नामजप करत असतो, पण डोक्यात वेगळे विचार झाले असतात कामाचे, मग त्याला काय अर्थ? क्रिएटिव्हिटी करायची. ओके. येस. छान. थँक्यू. कुछ सवाल, अजून काही प्रश्न? खाली थ्योरी, इसके लिए थ्योरी पकड़ना नहीं, इसको करना भी है, बहुत मजा आता है. यस दीपा दीदी. दादा मुझे पूछना था, आपने जो लिखने को बोला है हम लोगों को स्वर के लिए, कि सुबह कौन सा स्वर हाँ. चल रहा है उस पर, वो क्यों बोला है हम्म. लिखने के लिए? हाँ, वो मैंने इसलिए बोला है कि अभी मैं अगले सोमवार या रविवार को मैं आपको, अगले मतलब क्या, ये आने वाले, तो उसको मैं ये चाहता हूँ कि सबको अपनी, आपकी जो प्रवृत्ति है, मतलब आप कौन से स्वर पे, उसको पता चला. अभी किसी का ना आपको अभी से पैटर्न
समझ में आने लग गया होगा कि खाना खाते टाइम मेरी यही एक्टिवेट होती है, यही माने एटलीस्ट 70-80%, नॉट नेसेसरी कि 100%। जब मैं बैठती हूँ तो मेरा यही एक्टिवेट रहता है, जब मैं सो के उठती हूँ तो ऑलमोस्ट मेरा यही एक्टिवेट होता है, जब मैं शाम को खाना खाती हूँ तो ऑलमोस्ट मेरा यही एक्टिवेट होता है। तो आपको इससे आपका एक पर्टिकुलर पैटर्न पता चल जाएगा। तो वो पैटर्न के हिसाब से फिर आपको जो भी आगे आप सांसों की अभ्यास करोगे, मतलब आपको कभी आप चंद्र नाड़ी के ज्यादा हो तो आपको सूर्य भेदन ज्यादा करना है, सूर्य के हो तो चंद्र ज्यादा करना है, या मैंने वो सब टेक्निक्स बताई थी वो सब आपको इम्प्लीमेंट करना है। बट उसके लिए आपको पहले पता तो होना चाहिए कि मैं कौन सी प्रवृत्ति की हूँ। ओके। तो वो प्रवृत्ति आपको पता चलनी चाहिए, इसके लिए मैं आपको लिखने के लिए बोला। और आप मुझे दिखाओगे, मैं जब पढ़ूंगा तो मैं भी आपको कुछ 2-5 चीजें बताऊंगा कि हाँ आपको, मुझे ऐसा लग रहा है कि आपका ये है तो आपने ये करना चाहिए, वो करना चाहिए। बट ये 1-2 दिन के ऑब्जर्वेशन से नहीं होगा, क्योंकि देखिए खाना मैं आज भी खा रही हूँ, आज भी खा रहा हूँ, कल भी खा रहा हूँ, बट आज मैं अच्छे से रिलैक्स होकर खा रहा हूँ, कल मेरे घर पे झगड़ा हो गया और वो मैं टाइम पे खाना हूँ, जबकि खाना खाना इज द सेम इवेंट, बट आजू बाजू का एटमोस्फियर वेरी हो रहा है, तो मेरा नाड़ी तुरंत वेरी हो जाएगा। इसके लिए मुझे एटलीस्ट 8-10 रीडिंग चाहिए, सो दैट वी कैन जनरलाइज द डेट। ओके। इसलिए 8-10 दादा भी बहुत कम है। येस, चंद्रनाडी केव्हा किती वाजल्यापासून असं सुरू होते, जसं संध्याकाळी की रात? हा. उसमें मत घुसो, दादा, ऐसे स्पेसिफिक पॅटर्न नाही। हा आणि दादा, कारण की आहे ना, जेव्हा एकच तुम्ही मिनिट सांगितलं ना दादा, श्रेया, एकच मिनिट मी दीपाली त्यांचं उत्तर संपवतो तुमच्यावर, म्हणजे त्यांचं संपवतो। तर त्याचे असं स्पेसिफिक टाइम नसते। एक मोठा मोठासा पॅटर्न एक असतो की जेव्हा आपण शांत असतो तेव्हा चंद्र, जेव्हा अग्रेसिव्ह असतो तेव्हा सूर्य। त्याच्यामुळे मोस्टली आपण सकाळी शांततेत असतो, झोपेतून उठलेलो असतो, तर चंद्र आयडियली राहायला पाहिजे आणि दिवसाच्या याच्यात सूर्य राहायला पाहिजे, परत संध्याकाळी बॅक टू चंद्र व्हायला पाहिजे, जसं चंद्राचा उदय होतो तसं। पण हे आयडियली आहे। आता हे आपलं सगळं डिस्टर्ब झालेलं आहे, हे तुम्हाला लिहिण्यामध्ये हेच माझं मस्तक होतं की तुम्हाला लिहिल्यावर कळेल की किती आपल्या चुका झालेल्या आहेत। तर हे तुम्हाला ऑब्झर्वेशन मध्ये येईल, पण त्या टाइमामध्ये पडायचं नाही, नाहीतर पण त्या टाइमाला फॉलो करायला लागतं, तर वो सब बिगड़ जाता है। ठीक है, यस रहते प्लीज। काय नाही, मला तेच सांगायचं होतं, जेव्हा तुम्ही सांगितलं ना, तर म्हणजे तुम्ही आम्हाला 7 तारखेला सांगितलं की उद्यापासून स्वर रेकॉर्ड करा, आणि 9 तारखेला आपला उपवास होता, तर सगळी कामं आणि सगळ्या याच्यामध्ये सगळं समजवताना याच्यामध्ये मोस्टली सूर्यनाडीच रेकॉर्ड होत होती. म्हणजे सकाळी उठल्यावर पण की अरे नाही, आज व्यायाम करून घ्यायचाय, उद्या नाही करायचंय, मग जेवणानंतर म्हणजे पूर्ण टाइम मला असं वाटत होतं की मी सूर्यनाडीमध्येच काम करते, आणि रात्री झोपताना पण मी ते राईट कुशीला झोपून चंद्रनाडी ऍक्टिव्हेट करायचा असं वेळ आलेली. आणि जपाच्या दिवशी, म्हणजे ज्या दिवशी आपला उपवास होता, मला असं वाटत होतं त्या दिवशी माझी पूर्ण दिवसभर चंद्रनाडीच ऍक्टिव्हेट होती, म्हणजे पूर्ण 2 डेज चंद्रनाडी. आणि मधीत जपाच्या वेळेला मला दोन्ही नाड्या ऍक्टिव्हेट, चंद्रनाडी, दोन्ही नाड्या ऍक्टिव्हेट, चंद्रनाडी, असं रेकॉर्ड माझं. तर मला तेच होतं की जेव्हा आपण काम फास्ट करतोय किंवा आपल्याला घाई आहे किंवा आपण कोणावर तरी चिडलोय, राग झालाय, तेव्हा आपल्याला मोस्टली सूर्यनाडी ऍक्टिव्हेट होताना दिसते, म्हणजे माझा स्वतःचा अनुभव. थँक्यू. बरोबर. आणि ते दॅट इज द पॉवर ऑफ जप, दॅट इज द पॉवर ऑफ उपवास, दॅट इज द पॉवर ऑफ नामजप। तुम्हाला चंद्र कंटिन्युअस एक दिवस चंद्रमध्ये कधी आयुष्यात आजपर्यंत राहिले नसतील तुम्ही, ते तुम्हाला त्या दिवशी राहायला भेटलं, कारण त्या दिवशी आपण, म्हणजे विचार करा तुम्ही किती शांत असाल इनर लेवलवर, एक असते एक्सटर्नल लेवलवर की असं आहे बसले शांत पण मनात वेगळे विचार झाले, पण त्या दिवशी तुम्ही इनर लेवलवर पण शांत होता, तर ती आणि पॉवर आहे नामजप। हा, आणि अजून एक दादा विचारायचं होतं, म्हणजे तेव्हा असं मधीत आपल्याला, म्हणजे मला असं फील होतं तेव्हापासून आता की आपण श्वास घेतोय ना, तर मधीत होल्ड होतोय, होल्ड जास्त वेळ होतोय असं वाटत होतं तेव्हा. फॉर एक्झाम्पल कुठे, म्हणजे एक्झाम्पल असं पुढं अचानक असं वाटायचं की मी माझा श्वास थांबून ठेवलेला की थांबलेला आपोआप, तेच समजत नव्हतं. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीला कॉन्शियस व्हाल ना, तेव्हा बाय डिफॉल्ट तुमचा श्वास थांबून जाईल। जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट मुद्दामून ऑब्झर्व करायला जाल, तेव्हा तुमचा पहिले श्वास थांबून जाईल। तर तुम्ही आता आठवा, म्हणून मी तुम्हाला एक्झाम्पल विचारलं की कोणती गोष्ट तुम्ही ऑब्झर्व करायचा प्रयत्न करत होते का? म्हणजे मी डोळे बंद करून असं बघत होती की देव माझ्या घरी आलेत, बसलेत, आणि मी त्यांना, म्हणजे असं मानस पूजा करतो ना आपण,
हम्म. मनाने की देव माझ्या घरी आले, त्यांचं मी स्वागत करते, मी रांगोळी काढली ते येणार म्हणून, मी जेवण बनवलं असं. तर मला असं वाटतं मी त्या टायमिंगला श्वास माझा थांबला असेल, कारण की मी ते जप पण करत होती आणि ते असं इमॅजिन करत होते. तर ते असं केव्हा असू होतं द्या, का काय तेव्हा? हरकत नाही. जर तुम्ही खूप असं म्हणजे देव येतोय तर कसंच येतोय, रांगोळी काढते तर एकदम बारीक कशी काढते असं फार ऑब्झर्व करायचं, म्हणजे सांगायचा अर्थ की तुम्ही फार घुसले असेल त्याच्या मधात, म्हणजे एकदम क्रिटिकली ऑब्झर्व करत असाल तर पहिले श्वास थांबेल, बाय डिफॉल्ट श्वास थांबेल. मी नेहमी उदाहरण देतो, जर तुम्हाला सुईमध्ये दोरा टाकायचा आहे ना, तुम्ही श्वास थांबल्याशिवाय सुईत दोरा टाकू शकता. करून बघा. जिथे जिथे ऑब्झर्वेशन येईल, जिथे जिथे तुम्ही कॉन्सन्ट्रेट कराल तर पहिले श्वास थांबेल. आणि याच्यात श्वास थांबला म्हणजे तुम्ही कॉन्सन्ट्रेशन करायला लागलेले. एक तर तुमचा जप खूप चांगला होतोय किंवा ध्यान खूप चांगलं होतंय म्हणून तुम्ही कॉन्सन्ट्रेट केअर करताय किंवा व्हायस वर्सा. पण मग ते योग्य आहे का? कारण की मला असं म्हणजे ठीक आहे ना ते. 7-8 वेळा झालं की मी श्वास माझा असं थांबलेला आहे आणि मग मला असं स्ट्राईक नथिंग टू व्हायचं की वरी. अरे माझं ओके. कुंभक लागला पण गेला पाहिजे ना, हेच आपण वर्कशॉप मध्ये शिकलो होतो. फक्त मुद्दामून लावायचं नाही कुंभक. आपण मी आठवतो वर्कशॉप मध्ये आठवत असेल की कुठेतरी आपण कुंभक लावायचंच विसरलेलो आहे, की आपला कुंभक लागतच नाही. तर हे सगळ्या पॉवर, हे बघा, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या दिवशी का होत्या, उपवासाच्या दिवशी ती सगळी पॉवर एक दिवस येते. म्हणून हा महिन्यातून एकदा करायलाच पाहिजे. आपला विचार करा इनर लेवलवरती आंतरिक शरीरामध्ये किती बदल होत असतील. तुम्ही आता बोलण्यामध्ये अनुभव सांगताय, पण काही अनुभव आपल्याला स्वतःला माहित नाही मध्ये काय झालं. तर म्हणून हे करायलाच पाहिजे. तुमची चंद्र ऍक्टिव्हेट होईल, तुमचे पॅरासिम्पेटिक ऍक्टिव्ह होईल, रिपेअर होईल, कुंभक लागतील, कोर्टिसॉल कमी होईल. त्या दिवशी बीपी मोजायला पाहिजे. बीपी इतकं नॉर्मल असतं त्या दिवशी, खूप म्हणजे सगळ्याच गोष्टी हे होतात. और कुछ सवाल अजून याच्या व्यतिरिक्त पण कोणाला काही प्रश्न उत्तर असतील तर विचारा, कारण टेक्निकली हा शेवटचा राहील, कारण नंतर सोनाली येईल. तर ऍज अ रात्रीचं सेक्शन हा माझ्यासाठी शेवटचा राहील. ऑब्व्हियसली शेवटचं सत्र मी घेईल, पण तेव्हा 40 दिवसानंतर कसं काय ते राहील. पण असं थिओरिटिकली हा शेवटचा सत्र आहे, त्याच्यामुळे कोणाला काही प्रश्न शंका विचारायचा तसं पण विचारू. दादा तुम्ही काल बोललेलात ना की सेट वेट बद्दल बोलाल, आठवण करून द्याल? येस, वाचलं हा वाचलं तुम्ही? म्हणजे थोडस मला वेळ नाही भेटला, मी 8 वाजता कामावरून आली, पण थोडस हे केलं की म्हणजे आपण मनापासून असं ठरवलं की नाही माझं 50 किलो वजनच राहायला पाहिजे किंवा असेल तर बरं होईल. तर मग आपण आपलं मन आपलं शरीर असं कॉन्सन्ट्रेट होतं की नाही माझं 50 किलो असं. हो, नाही आहे बॉडी सेट वेट. बॉडी सेट वेट कोणी वाचलं? किसने पडा बॉडी सेट वेट? किसी ने नहीं पढ़ा. बॉडी सेट वेट तेच मी काल सांगितलं की बॉडी सेट वेट हे आपल्या जेनेटिकली आपल्या आजूबाजूच्या एन्व्हायरमेंटने, आपल्या आजूबाजूच्या क्लायमॅटिक कंडिशनने आणि आपल्या शरीराच्या लाईफस्टाईलमुळे एक पर्टिक्युलर थ्रेशोल्ड ठरलेला असतो. काल माझ्या मते मला नाव आठवत नाही, त्यांचं 62 की 65 वय होतं. त्याच्यावर मी वय नाही, सॉरी, वेट, त्याच्या एक्झाम्पलने मी सांगितलेलं की तर पर्टिक्युलर आपल्या जेनेटिक्सने ते ठरलेलं असतं, तेच आपलं स्टँडर्ड राहतं, ते हलत नाही. दॅट इज बॉडी सेट वेट. आपण नेहमी काय करतो, वजन कमी करतो. वजन हे कमी जास्ती होऊ शकतं, पण बॉडी सेट हे कधीच नाही होणार. आता जर तुम्हाला खरंच जर टेक्निकली वजन कमी करायचं म्हणजे त्याला 90 वरून 80 वरती यायचंय, त्याने वजन कमी करून फायदा नाही, त्याने त्याचे बॉडी सेट वेट कमी करायला पाहिजे. जर त्याचं वजन कमी झालं 90 वरून 80 वर आला तर परत तो 90 वर जाईल. पण त्याचं जर बॉडी सेट वेट जर 90 वरून 85 वर पण आलं तर 80 वरून परत ते 85 वर येऊन थांबेल, त्याच्या वरती जाणार नाही. परत मग 85 वरती तो 82 वर येईल, 82 वरून 80 वर येईल. आणि आता त्याचं बॉडी सेट वेटच 80 आहे. अब वो इसके ऊपर जा ही नहीं सकता. आणि हे बॉडी सेट वेट कसं असतं की एक किलो कमी होत राहतं, हे ड्रास्टिकली कधीच कमी होणार नाही. आणि बॉडी सेट वेट हे हलवणं मतलब अच्छा की नाकी, म्हणून काल ते पुस्तक पाठवलं ना मी, ते त्याच्यावरती ते बॉडी सेट वेट वरती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बॉडी सेट वेट हे आपला मेंदू ठरवत असतो, आपण नसतं ठरवत. आपण आपल्याला असं स्वतःहूनच काहीतरी जजमेंट लावून टाकतो बीएमआय नुसार किंवा आजूबाजूच्याला पाहून की हा माझ्या वयानुसार 65 वय पाहिजे, एज वजन पाहिजे, माझ्या याच्यानुसार 50 वजन पाहिजे. पण ठरवणारे कोण आहे? आपण कोणी नाहीये. आपल्याला मेंदूला बरोबर माहितीये की ठीक आहे, माझे एवढे वय, माझे एवढे हॉर्मोन्स आहे, मी हे खाते, माझ्या घरचे असे, माझ्या आईबाबांचे जीन्स अशा होत्या, मुंबईमध्ये राहते, या सगळ्यांवरून तुमचं पर्टिक्युलरली एक वजन ठरवून येईल.
ते दॅट इज युअर बॉडी सेट वेट. आता जर तुम्हाला खरंच कमी करायचंय तर ते कमी करा, पण ते कमी करायचं नाही कारण ते मेंदूने ठरवलंय. पण इनकेस ज्यांना करायचंच आहे, जे प्रॉपर ऍथलीट असतात किंवा ज्यांचं कामाची प्रोफाईलच अशी की त्यांना स्लिम राहणं म्हणजे राहणं, जे इंडस्ट्रीमध्येच असतात, जे सिरियल्स वगैरे, त्यांना त्यांना बॉडी सेट वगैरे काही घेणं नाही आणि दे शुड बी फिट. तर मग त्यांना ते वजन कधीच कमी करत नसतात. त्यांचा जो ट्रेनर असतो तो त्यांचा बॉडी सेट वेट कमी करत असतो. तर बॉडी सेट वेट कमी केलं पाहिजे. आपली चूक तिथेच होती की आपण बॉडी वेट कमी करतो. बॉडी वेट उससे कुछ नहीं होने वाला है बॉडी वेट. परत कमी होईल म्हणून मी तुम्हाला काल स्वतः म्हटलं, तुम्ही मला म्हटले की 3-3.5, तरी मी तुम्हाला म्हटलं ताई चांगली गोष्ट 3-3.5, पण परत तुमचं वजन आता थोडं वाढेल आणि 2-2.5 ला येऊन थांबेल, कारण तुमचं बॉडी सेट वेट हे नक्की त्याच्या कुठेतरी वरती आहे. हे मला माहिती आहे. आता ते तुमचं आता शरीर प्रयत्न करेल, मेंदू प्रयत्न करेल की वापिस उधर लाके रखणार. आता आपण काय करणार, उपवास करून करून हळूहळू बॉडी सेट वेट हे कमी करायचा प्रयत्न, म्हणजे तो वर येणारच नाही. समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला 60 वरून 58 वरती यायचे, आता काल तुमचं 58 होऊन गेलं, पण आज परत तुम्ही बॅक टू 60 झाल. मग आपण काय करू, वारंवार प्रॅक्टिस करून पहिले 60 वरून 59 वरती आणू बॉडी सेट वेट आणि मग 58 वरती आणू. आता जेव्हा भविष्यात 58 वरती येईल तेव्हा ते 58 वरतीच राहील, वापिस 60 पे जायगा ही नाही, कारण तुम्ही तुमचा जो थ्रेशोल्ड होता तोच कमी करून टाका. दॅट इज बॉडी सेट वेट. समझला ताई? हाँ दादा, थैंक यू. अपने को वजन कम नहीं करना है, अपने को बॉडी सेट वेट कम करना है. इथेच सगळ्यांची गडबड होती. मग ते जो आपण महिन्याला उपवास करू, जो उपवास, आता सूर्यनमस्कार, केला, जे काही आपण या सगळ्या गोष्टी केल्या ना, त्या सगळ्या एक अशी हा. कोणती पण पर्टिक्युलर गोष्ट नसते. सगळ्या सूर्यनमस्कार कराल तर तुमचं बॉडी सेट वेट मेंटेन राहील. उपवासामध्ये तुमची भूक वगैरे या सगळ्या गोष्टी, म्हणजे प्रत्येकाच्या काही गोष्टी आहे. त्राटकने तुमचं कोर्टिसॉल मेंटेन राहील, तुमचं TSH वगैरे मेंटेन राहील. हे सगळ्या जेवढं नेसेसरी होतं मी पूर्ण प्रयत्न केला की याच्यात द्यायचा प्रयत्न करेल. तर यातल्या 70-80% पण केला हररोज, म्हणजे हररोज काय, दर आठवड्याला, दर महिन्याला. तर बऱ्यापैकी बॉडी सेट वेट जे तुम्हाला आवश्यक आहे तिथे येऊन थांबेल. पण मग आपण असं हे नाही करू शकत की हा बाबा आता 55 पर्यंत आलंय तर मी ठरवू नाही शकत. हम उसके हकदार नाही. ओके, ठरवलं तर आपण आपल्या शरीरासोबत खिलवाड करू. ठीक आहे, ठीक. थँक्यू दादा. Yes, दादा और किसी एकदा को? फक्त ते श्वास काय ऑब्झर्व करायचे ते 1-2 मिनिटात सांगाल का? म्हणजे मी अजून ते हे नाही केले लेक्चर. ठीक आहे. मी सांगितलेलं की वन्स वी वेकअप, आपण सकाळी उठतो, तर उठल्यावर सगळ्यात पहिले कोणता स्वर चाललोय पहिला तो रेकॉर्ड करायचा, वहीवर लिहायचा. एक स्पेशल डायरीचे मागचं 5-10 पानं काढून ठेवा, ते लिहायचं. दॅट विल बी युअर फर्स्ट रिडिंग. देन वन्स यू विल स्टार्ट युअर वर्क, व्हॉट एव्हर आयदर इट शुड बी, म्हणजे तुमची एक्सरसाइज असेल किंवा घरातले कामं किंवा ऑफिसला जायचे तेव्हा कोणती. देन वेन एव्हर यू विल हॅव युअर फर्स्ट लंच, दॅट कॅन बी युअर ब्रेकफास्ट, दॅट कॅन बी युअर लंच, तेव्हा. नंतर मध्ये कुठेतरी दुपारी एकदा, आणि नंतर संध्याकाळच्या जेवणाला. अशी 5-6 ऑब्झर्वेशन करायची. आणि त्यातल्या त्यात एखादी जी तुम्ही स्पेसिफिकली जी तुम्हीच करताय, जी ओंकार बळेल करत नाही, जे स्वातीताई करत नाही, जे श्रेयाताई करत नाही. फॉर एक्झाम्पल, मी स्पेसिफिकली एक अशी गोष्ट करतो की मी फक्त योग शिकवतो, ती माझी पॅशन आहे. तुमची पर्टिक्युलर पॅशन किंवा स्किल किंवा आवड एखादी वेगळी असू शकते. ती त्याच्यामध्ये मी पर्सनली ऑब्झर्व करायला लावतो की त्याच्यामध्ये खूप वेळा फ्लिप होऊन जातात आपल्या गोष्टी. जर मी जसं आता श्रेयाताईंनी सांगितलं, म्हणजे सूर्य आहे, पण ती एखादी गोष्ट जी त्यांची पॅशन असेल, की काम करणं, त्याच्यामध्ये बाय डिफॉल्ट पटकन फ्लिप होऊन जाईल. तर हे पण मी मुद्दाम ऑब्झर्व करायला लावतो, तर ते पण ऑब्झर्व करायचं. तर ती प्रत्येकाची वेगवेगळी पॅशन असेल, म्हणून ती आपापली ठरवायची आणि करायची. 4-5 रिडिंग दिवसाच्या व्हायलाच पाहिजे, ऍटलिस्ट अशा 10 दिवसाच्या, 8 ते 10 दिवसाच्या रिडिंग तरी व्हायलाच पाहिजे, सो दॅट आपल्याला आपलं कन्क्लूड करू शकतो. दादा, मी सकाळी Yes, उठते तेव्हा मी ऑब्झर्व केलंय सूर्यनाडी ऍक्टिव्ह असते. नाश्ता करायच्या वेळी पण मी बघते तर सूर्यनाडीच ऍक्टिव्ह असते. म्हणजे मला जेव्हा जेव्हा भूक लागते त्या मी ऑब्झर्व केलं की सूर्यनाडी ऍक्टिव्ह असते, म्हणजे दुपारी आणि जेवताना, लंचला, डिनरला. आणि त्याच्यानंतरही बराच वेळ, म्हणजे तासभर वगैरे असते चालू. मग दुपार झाली की चंद्रनाडीवर येते, मग मला एकदम अशी सुस्ती यायला लागते. आणि संध्याकाळी नंतर मोस्टली, म्हणजे 10 नंतर, आता पण मला बघितलं तर चंद्रनाडी म्हणजे ऍक्टिव्ह आहे. Very असं. good. खूप मस्त. म्हणजे तुमचं बरोबर आणि झोपताना- जसं व्हायला पाहिजे तसं होतं. बरं, बरोबर आहे खूप मस्त. ना.
व्हेरी दादा आणि कधी कधी दोन्ही नाडी ऍक्टिव्ह असतात तेव्हा काय कन्सिडर करायचं? आपल्याला ते कुठेतरी मोजायला चुकी होते. तसं नसतं दोघे. आम्ही त्या ओके. दिवशी पण म्हटलेलं दोघींना आपलं शक्यच नाही तसं. कारण ती हार्डली मायक्रो सेकंड्स मध्ये ऍक्टिव्ह असतात तशा, किंवा मग एक तर ब्रह्ममुहूर्तावरती भेटतील. असं आपल्याला कुठेतरी, कारण आपण काय असंच मशीनने मेजर नाही करत आहे ना, आपण फक्त अंदाजात घेतो हाताने वगैरे, बोट वगैरे करून. त्याच्यामुळे ते असं वाटतं दोघी इक्वल आहे, पण ते दॅट इज नॉट पॉसिबल. म्हणजे ते 110% असं नाही. नाही ते असं दोन्ही इक्वल वाटत नाही, म्हणजे एका नाकपुडीतनं जास्त हवा येते असं वाटतं आणि हा, दुसरीतनं कमी येते. मग ती तुमची ऍक्टिव्ह नाडी, ऍज सिम्पल एज दॅट. ओके, थँक्यू. दादा दोघी टेक्निकली ब्रह्ममुहूर्तावर आहे नसणारच ना आहे. दोघी असलं तर कंटिन्यू काय होतं? हा, येस श्रेयाताई. जेव्हा ब्रह्ममुहूर्तावरती आपण थांब रे ब्रह्ममुहूर्तावरती आपण ओमकार आणि नामजप करत होतो ना, तर आपण असं त्याच्यामध्ये तल्लीन झालो ना, की मग असं म्हणजे की हा बाबा आता कोणती नाडी चालू आहे असं मी एकदा चेक केलं. म्हणजे 3 दिवस मी सकाळी करत होती, तर तेव्हा एकदा मला असं वाटलं की हा दोन्ही नाड्या चालू आहेत. फक्त एकदाच मला जाणवलं, नाही तर मला नाही जाणवलं. हार्डली मिलेगी, और मिलेगी तो शायद ब्रह्म मुहूर्त में मिलेगी. ते पण केव्हा, जो तुम्ही नामजपामध्ये किंवा कोणत्याही जपामध्ये मग्न असाल किंवा ध्यान करत असाल, तो ही मिलेगी, नहीं तो नहीं मिलने वाली. किस्मत वाले को मिलती है, और वो किस्मत वाला भगवान को बहुत प्यारा होता यस दादा, ये मैंने भी एक्सपीरियंस लिया. मुझे दोपहर में एक ही दिन कुछ सेकंड के लिए सुषुम्ना नाड़ी फील हुई थी, यानी मैं जप ही कर रही थी, सामूहिक बैठ के जप कर रहे थे, तो वहां पर फिर बाद में मुझे अचानक याद आया कि कौन सी नाड़ी चेक करने के लिए, तो दोनों नॉस्ट्रिल से सेम ये था श्वास. है. कुछ सेकंड के लिए मिलेगी, उससे ज्यादा नहीं मिलेगी. हाँ, कुछ सेकंड के लिए, कुछ सेकंड के लिए. और कुछ मजा आया? दादा तुम्ही चलो. मला दुपारी सांगितलं होतं ते क्वेश्चन विचारायला. आपण ते लेफ्ट हा, गुड हँडनी क्वेश्चन. विचारा विचारा जप विचारा. लिहितो, तर तो फक्त एकाच देवाचा जप लिहायचा की मल्टिपल लिहिलं तरी चालेल, असं मी तुम्हाला विचारलं होतं. Very good. अच्छा. तर शीतलताईंनी मला हा प्रश्न विचारलेला. त्यांनी ऍक्च्युली मला त्यांचा ते फोटो पाठवतात तसा फोटो पाठवला. तर मल्टिपल 3-4 नामजप होते. तर त्यांनी मला विचारलेलं, दादा हे योग्य आहे? तर इन्स्टेड ऑफ रायटिंग, खूप ताई विचारतात की कधी मी गणपतीला पूजते, कधी महालक्ष्मीला पूजते. काम को जैसे, जब पैसा चाहिए तब लक्ष्मी, जब बुद्धि चाहिए तब गणपती. जिसका जैसा काम चलेगा वैसे काम के हिसाब से चला लेंगे. तर गमतीचा भाग. पण म्हणजे मी 3-4 देवांना पूजते. तर मग याचा अर्थ काय, की बरोबर आहे की चूक आहे? तर मी त्याचं उदाहरण, म्हणजे एक नेहमी साधं उदाहरण देतो, की आपल्या घरी आपलं पाळलेलं कुत्रं असतं. कुत्रं किंवा मांजर वगैरे पाळलेले असतं. जेव्हा आपण ते पाळतो, तर दॅट कुत्ता और बिल्ली इज आवर रिस्पॉन्सिबिलिटी. की तो रात्री उपाशी नको राहायला पाहिजे, उपाशी झोपला नको गेलं पाहिजे, ती आपली जबाबदारी. पण हेच जर आपल्या दारावर जी गाय येते, तर आपण एवढं बॉदर नाही करत. दिलं तर दिलं, जर काही उरलेलं असेल तर देतो, किंवा काही पूजा वगैरे असेल तर देतो, नाही तर काय की ठीक आहे, पुढच्या घराचे ते देऊन, किंवा मागच्या घरांनी तर दिलेलंच असेल. तर सेम तसं होतं जेव्हा आपण 3-4 देवांची पूजतो. आता जेव्हा आपण एकाच देवाला पूजतो, तेव्हा आपण त्याचा जबाबदार बनतो, की हा जे काय आहे तो तेच आहे आपला. पण जेव्हा आपण 3-4 देवाला जपतो, तेव्हा मग हा देव काय विचार करतो, ठीक आहे तो देव तर करूनच टाकेल याचे. दुसरा विचार करतो, तो वो तो करी लेगा. तिसरा बोलतो वो तो करी लेगा. असं करून कोणीच भाव देत नाही. म्हणजे सांगायचा अर्थ की आपली इष्टदेवता एकच पाहिजे. म्हणजे तुम्ही एकाच व्हायब्रेशन्स वरती मॅच असलं पाहिजे. हे बेसिकली एनर्जीचं गणित आहे. उदाहरण मी गमतीचं दिलं, पण एनर्जी एकच एनर्जी पाहिजे. तुम्ही जर आता प्रत्येक, बेसिकली देव काय, त्याचे प्रत्येक रूप कसे येतात? लक्ष्मी हे आर्थिक रूप काय येतं, गणपती बुद्धीचं रूप काय येतं. बुद्धीला वेगळी एनर्जी आहे. जर आर्थिक गोष्टी पाहिजे असतील तर आर्थिकला वेगळी एनर्जी आहे. जर हेल्थचं पाहिजे असेल तर हेल्थला वेगळी एनर्जी. ह्या सगळ्या एनर्जीनुसार देव बनलेले. आता तुम्ही मल्टिपल एनर्जी जर करत असाल तर तुम्हाला काहीच मिळणार नाही. जर तुम्हाला एखादी एकच गोष्ट पाहिजे, तुम्हाला पर्टिक्युलर एक एनर्जी धरली पाहिजे. मुंबई को जाना है तो मुंबई की गाड़ी पकड़नी चाहिए ना, दिल्ली की गाड़ी थोड़ी ना पकड़ोगे. चाहे तो दिल्ली से वापस मुंबई भी उल्टा आ सकते, बट टेक्निकली सीधा तो डायरेक्ट मुंबई से जाओगे, पुणे से डायरेक्ट मुंबई जाओगे वैसे. तर पूजायचं तर एकाच देवाला पूजायचं, नाहीतर देव पण कन्फ्युज होतात आणि आपण पण कन्फ्युज होतो.
एकच देव पकडायचं म्हणजे सोपं असतं. त्याच्यामुळे जप लिहिताना पण एकाच याचं जप लिहिलं पाहिजे. थँक्यू सुचल फॉर रिमाइंडिंग. दादा आपण लिहिताना एकच जप लिहितो, म्हणजे आता मी राम 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 लिहिते, पण मी तुम्हाला त्या दिवशी बोलले ना की गणपतीला आपण मानते, तर गणपतीचं म्हणजे आपण ध्यान करताना मनामध्ये जो जप करतोय तो गणपतीचा करतोय आणि लिहिताना आपण राम राम लिहितोय, तसं असेल तर एक ही अच्छा. आणि मी मग ते तुम्ही त्याच्यामध्ये ठरवा माझं नाव कोणता. पण लिहून ठेवलंय. मी माझं नाव पण पहिला एक ही असंच मग मी कधीतरी तुम्हाला असं फोटो गंमत म्हणून पाठवले. लिहू शकतात. हा, मी हो. तुम्हाला फोटो पाठवलेला ना, म्हणजे फर्स्ट जी लाईन आहे ती माझ्या नावाची लिहिते मी आणि बाकी तिकडे असं देवाचं नाव लिहिते. तर मग आता ते नको करून ना, मी कंटिन्युएशन मध्ये जे एक नाव मी मनामध्ये जप करते, ध्यानामध्ये जप करते तेच. इष्ट देवता. ओके, इष्ट देवता. थँक्यू. तर त्याच्याने तुम्ही जर स्वतःचं नाव लिहिलं किंवा दुसरं, तर लेफ्टिन ग्रेलिन वरती तर बाय डिफॉल्ट काम होणार आहे. हिपोकॅम्पस वरती काम करणार आहे. त्याला काही असं हे नाहीये की कोणचं भगवान वगैरे. पण आणि जर एका देवाचे लिहिलं त्याच्यावरती पण लेफ्टिन ग्रेलिन वरती काम होणार आहे. पण आपण काय करतोय की एक तीर में बहुत निशाने मार रहे ना, हम लेफ्टिन ग्रेलिन पे भी काम कर रहे, हम स्पिरिच्युअली भी काम कर रहे, आपण कोर्टिसॉल वरती, म्हणून मग एकच घ्यायचं. जर तुम्ही मल्टिपल केलं तर फक्त लेफ्टिन ग्रेलिन आणि हिपोकॅम्पस वरतीच काम होणार, बाकी स्पिरिच्युअली फायदे नाही होणार. माझी इच्छा आहे की स्पिरिच्युअली पण काही फायदे व्हायला पाहिजे, सो दॅट तुम्ही जर लिहिता तर त्याचा पण फायदा होईल. नाही म्हणजे काय सांगू, श्रिया लिहिताना आहे ना, मला कुठे म्हणजे असं मन आणि डोकं कुठे पण धावत असेल ना, तर श्र लेफ्ट हँडने लिहिताना मला खूप कॉन्सन्ट्रेट करून मग लिहावं लागतं, कारण की नाही तर ते असं वाकडं तिकडं लाईन होऊन जाते माझी. त्याच्यामुळे मी आधी लिहा ती ना मग श्रियाची लेफ्टिन लाईन ग्रेलिन लिहिते, साठी. आणि मग मी राम. नामजपासाठी ते नका लिहू. जेव्हा तुम्ही प्रॉपर हा नामजप करायला बसता, प्रॉपर नामजप, तेव्हा मग देवाचंच करा. बाकी असंच कोर्टिसॉल साठी, लेफ्टिन ग्रेलिनसाठी असं लिहा. म्हणजे जेव्हा तुम्हाला वाटतं आता फावला वेळ, 2-5 मिनिटं वेळ भेटलाय, लोकलमध्ये तर नाही, गाडी हा. हलते, पण असं ऑफिसमध्ये वेट करताना, घरच्यांचं वेट करताना तसं नाव स्वतःचं लिहू शकता. पण प्रॉपर पूजा, ऍज अ पूजा जेव्हा जप करतो तेव्हा जप शुड बी जप. मला हा क्वेश्चन आला होता कारण ब्रेन एका गोष्टीचा हॅबिच्युअल होता असं आपण वॉकिंगच्या सेशन मध्ये ऐकलं होतं, म्हणून मला तो क्वेश्चन आला होता. येस, त्याची आयडिया मी दिली की इमॅजिनेशन लिहिताना पण इमॅजिनेशन करायचं, आणि ते पण दररोज वेगवेगळे इमॅजिनेशन करायचे. म्हणजे मी तुम्हाला माझे इमॅजिनेशन सांगेल तर तुम्ही हसाल मला. मी गणपतीला माझ्यासोबत स्कूटीवर घेऊन फिरतो, क्रिकेट खेळवतो, काय काय खेळतो, उसमें क्या लाज लज्जा, ते पण आपल्यासारखेच आहे. ठीक आहे, चलो थांबायचं. दादा मला जर अजून प्रश्न असतील तर तुमचं लास्टला अजून एक सत्र असेल ना, म्हणजे असं प्रश्न उत्तरासाठी. प्रश्न तर तुम्ही अॅनिवे मला कधी पण विचारू शकता, पण ग्रुपमध्ये विचारला तर की बाकीच्या जसं शीतल ताईच्या बाकीच्या मैं किधर भागने वाला हूं, हा मैं तर असे अॅनिवे विचारूच शकतात. तरी ते सत्र संपलं तरी असं पण विचारूच शकतात. मैं तो हुई वैसे कुछ नाही. त्याचं काय, वो करार नाही संपला, आपला कॉन्ट्रॅक्ट नाही खतम हुआ, इसके लिए दादा बुलाया है. ठीक सर म्हटले असतं तर कॉन्ट्रॅक्ट आहे, संपला. ठीक आहे, दादा, आज ठीक आहे तुम्ही दादा, कोणत्या थँक्यू. तरी ताईंचा एक्सपिरियन्स शेअर करायला सांगणार होता जपाचा. त्या ताई गेल्या आहात. त्या ताई अच्छा. आल्या होत्या, त्याच ताईंनी आपलं हॉर्मोनचं उत्तर दिलं, श्वेताताई. ओके पण उशीर झाला, ओके त्यांना लहान बाळ आहे त्याच्यामुळे ते गेल्या असतील त्या. ओके ओके ठीक आहे. खूप त्यांना अनुभव आले. मी तुम्हाला म्हणून पहिले सुरुवातीला रेकॉर्डिंग पाठवलेलं आहे, जॉईन म्हणजे आपलं 40 दिवस व्हायचा पहिले. तुम्हाला स्वतःना इतके अनुभव येतील ना, लाईफ 360 चेंज होईल. 360 फक्त नामजप केला आहे. म्हणजे हे सगळे आसन वगैरे ह्या दूरची गोष्ट आहे. पण आता आज आपले हातपाय चालू आहेत, आज आपण काम करू शकतो, आज आपण सगळे. पण दॅट इज द ओनली अल्टिमेट. नामजप इज द ओनली सोल्युशन. जर मन शुद्ध असेल तर सगळ्या गोष्टी चांगल्या होतात. आसनं प्राणायाम करायची गरजच नाही पडत. आणि कायचं लेफ्टिन आणि कायचं ग्रेलिन, कुछ नाही. ते करा.
Yes. चलो थांबूया. चलो भेटू उद्या. कोणाला काही प्रश्न सांगा विचारू. थँक्यू दादा. गुड नाईट. थँक्यू 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 सगळ्यांना. थँक्यू शुभरात्री. थँक्यू दादा. थँक्यू.